वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे न नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी। तू माय एक करिसी मम चोजनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। भवेदेवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु, ललिता श्रीमहालक्ष्मी लक्ष्मी रमा च पद्मिनी। कमला संपदीशा च पद्मालय इंदिरेश्वरी, परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी। परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी। ओम श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आदिशक्ती मायेचं हे ललिता सहस्रनाम स्तोत्र आपण सगळेजण अभ्यासत आहोत आणि या भगवतीची कृपा आपल्यावर आहे. आपण आतापर्यंत 128 श्लोकांचं स्तोत्रातल्या अभ्यास केलेला आहे, त्याची माहिती करून घेतलेली आहे आणि जी 648 नामं आपण काय अर्थ आहे ही माहिती करून घेतलेली आहे. आता आपण आज 129वा श्लोक जो आहे त्याच्याकडे जाणार आहोत. 129वा श्लोक आहे अदृश्यादृश्यरहिता विज्ञात्री वेद्यवर्जिता, योगिनी योगदा योग्या योगानंदा युगंधरा. बघा 8 नावं आहेत या एका श्लोकामध्ये. पहिलं नाव आहे अदृश्या. छान नाव आहे. म्हणजे दिसेना असं कोणालाही. म्हणजे आता हे अदृश्य होणं काय, तिला अदृश्य असं का म्हटलेलं आहे? आपण आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष त्या ललिता मातेला बघू शकतो का? आपण मूर्ती रूपामध्ये फक्त बघतोय. प्रत्यक्ष तिला बघितलेलं आहे का कोणी? म्हणजे ती आपल्या समोर साकार झाली, आपल्याशी बोलली, असे काही आहे का? नाही. म्हणजे आपल्या चर्मचक्षुद्वारे किंवा इतर कोणत्याही इंद्रियाद्वारे आपण ललिता मातेचे स्वरूप पाहू शकत नाही आणि म्हणूनच ती अदृश्य आहे. म्हणजे एक शक्ती म्हणून ती सगळीकडे वावरते, सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कारण आपल्याला माहितीये वैश्विक माता आहे, ती सगळीकडे आहे, पण ती अदृश्य रूपामध्ये आहे. कारण ललिता माता ही मुळात चैतन्यात ऊर्जा स्वरूप आहे. जे आपल्या सृष्टीमध्ये जे चैतन्य आहे, जो आनंद आहे, जो सगळा उल्हास आहे, जे सगळं आपल्याला आनंद म्हणजे सगळं काही प्रफुल्ल झालेलं दिसतं, जे सगळं बहरलेलं दिसतं, आपल्या मनातला आनंद, हे सगळं कशामुळे आहे? तर ललिता मातेमध्ये असणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जा स्वरूपामुळं ती आपल्याला हे सगळं देते. कारण का? ती सूक्ष्म स्वरूपामध्ये सर्व कामकला म्हणजे आपल्या योगानं, स्वतःच्या योगानं सगळ्या कला विविध क्षेत्रामध्ये सर्व तऱ्हेच्या कलांमध्ये गुणांमध्ये ती आहे ऊर्जा स्वरूपामध्ये. म्हणजे सूक्ष्म रूपानं ती आहे
आणि ती दृश्य रूपामध्ये मात्र कुठंही नाही. कारण ती दृश्य रूपामध्ये आपल्या आकलनाच्या पलीकडे, आपण तिला समजूच शकत नाही. ती कशी आहे, आपण आता एक काल्पनिक रूप तिचं निर्माण केलेलं आहे. आता पुस्तकामध्ये चित्र असतं, दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत, हातामध्ये कमळ आहेत वगैरे, असं ललिता मातेचं चित्र, ती मांडी घालून कमळात बसले, पद्मासनस्थ आहे वगैरे. हे सगळं आपल्याला आपण आपल्या कल्पनेनं तिचं स्वरूप जे वर्णन केलेलं आहे वाग्देवींनी, त्यानुसार आपण तिचं चित्र रेखाटलेलं आहे. पण प्रत्यक्ष तिला आपण कोणी बघू शकत नाही. ती अदृश्य रूपानं आपल्या सर्व विश्वामध्ये भरून राहिलेली आहे. आणि फक्त जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, त्या ध्यानाद्वारे आपल्याला लख प्रकाशामध्ये तिचं स्वरूप पाहायला मिळतं. आता जेव्हा कारागृहामध्ये देवकीच्या पोटी भगवंत जन्माला आले, तेव्हा त्या कारागृहात भरपूर लख असा प्रकाश पडला होता आणि चतुर्भुज रूप घेऊन भगवंत तिचं प्रगट झाले. देवकी मातेनं बघितलं की आपल्या पोटावर, कारण त्यांना सांगितलं होतं 8वा पुत्र हा देवाचा अवतार असणार आहे. आणि देवकीने बघितलं की असं चतुर्भुज तेजस्वी रूप, पण ती म्हणाली, बाळा मला तसं नकोय, तू माझ्या अंगाखांद्यावर वाढला पाहिजेस, असा लहान बाळ हो. तुझं हे रूप आमच्या चक्षुमध्ये आम्ही साठवून ठेवलेलं आहे, पण मला आत्ता तुला फक्त लहान स्वरूपामध्ये बघायचंय, तू बाळ होऊनच माझ्याकडे ये. तसं जेव्हा आपलं ध्यान लागतं, म्हणजे त्या तेजस्वी प्रकाशामध्ये तिला भगवंत अगदी छान चतुर्भुज स्वरूपामध्ये प्रसन्न वर देणारे वगैरे असं दिसलेले आहेत देवकीला. पण तसं आपण जेव्हा ध्यानधारणा करतो, आपली ध्यान लागतं, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर लख प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये एक तेजस्वी शक्ती स्वरूप आपल्याला दिसतं आपल्या नजरेसमोर. पण आता काय होतंय, आपल्या नजरेसमोर ते कसं साकार होतं की जे आपण कल्पना केलेलं आहे. म्हणजे मी आता जे वर्णन करून सांगितलं की पद्मासनस्थ आहे, कमळावर बसलेली आहे, 2 हातामध्ये कमळ पण आहेत, दोन्ही बाजूला 2 हत्ती आहेत आणि धनधान्याची विपुलता देण्यासाठी एक हात तिने वरदायिनी असा पुढं केलेला आहे. अशा स्वरूपामध्ये ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ध्यानधारणेमध्ये तेच स्वरूप आपल्याला दिसतं नजरेसमोर साकार होते. म्हणजे ती त्यावेळेस आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये, पण इतर वेळामध्ये ही अदृश्य स्वरूपातच आहे. पण ही अशी का दिसते आपल्याला, कारण आपल्या अंतर्मनामध्ये आपण तिला ह्याच रूपामध्ये कायम बघत असतो. आपलं अंतर्मन आपल्याला तेच सांगतं की डोळे मिटले की आपल्या डोळ्यासमोर जरी तिची मूर्ती नसली तरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर तेच रूप येतं. प्रसन्न चित्त, किरीट घातलेला, छान डोळे, हात नाक कानात भरपूर दागिने घातलेले वगैरे, असं सगळं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. हे दृश्य स्वरूप आपल्या नजरेमध्ये भरलेले, म्हणजे आपले जे चर्मचक्षु आहेत, आपले जे डोळे आहेत, कातड्याचे डोळे जे आपले आहेत, तिथं तेच स्वरूप सामावलेलं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे ती आहे आणि ते जे रूप आहे ते अदृश्य रूप आहे. म्हणजे त्याची जाणीव तुम्हाला एखादा अनुभव येतो तेव्हाच फक्त होतो. म्हणून वाग्देवी सांगतायत की अदृश्य रूपामध्ये, कारण ती आपल्या अंतर्मनात सदैव असते. एखादी गोष्ट आपल्याला जर करायचा प्रश्न पडलेला असेल तर आपण आता करू का नको, आता करायला पाहिजे का नको, आता मी आता पण मगाशी बोललो की एखादा अननोन फोन आला तर आपण घ्यायचा का नाही, ह्या संभ्रमामध्ये आपण सापडलेले असतो. पण त्याच वेळेस अंतर्मनामध्ये असणारी ही जी शक्ती आहे ही आपल्याला सांगते, नाही हा फोन तू घे, तुझ्या कामाचा आहे. म्हणजे हे अंतर्मनात असणारी ती सदैव बरोबर आहे. आणि बरोबर काही वेळेला आपल्याला ती सूचना दे की नको असले फोन बिन काही तुम्ही घ्यायचे नाहीये, नको, तो सगळा तो स्पाम म्हणून असते, तेच सगळे आलेले आहेत फोन, तू घेऊ नकोस. हेही तीच आपल्यावरती अदृश्य रूपानं नियंत्रण करत असते आपल्या मनाला. पण अंतर्मनामध्ये मात्र आपण तिचं स्वरूप एक प्रकारे साकार केलेलं असतं आणि ते फक्त आपल्याला ध्यानात दिसतं. प्रत्यक्षात ते अदृश्य रूपानं सतत आपल्या जवळ असतं असं वाग्देवींना वाटते. म्हणून त्या म्हणतात की ती अदृश्य आहे, दिसत नाहीये. म्हणजे जैविक चर्म आपल्या प्रत्येक जीवाला आपल्या चर्मचक्षुद्वारे ती किंवा इतर कोणत्याही इंद्रियाद्वारे आपल्याला ललिता मातेचं स्वरूप पाहू शकत नाहीये. पण
आपण त्याची कल्पना करू शकतो. अंतर्मनामध्ये ती आहे, असं तिचा वास आहे, ते अदृश्य रूप आहे हे मात्र आपण कल्पना करू शकतो आणि डोळ्यासमोर ते रूप साकार करू शकतो. हेच इथं वाग्देवींना सांगायची इच्छा आहे आपल्याला. पुढचं जे आहे ते 650 नंबरचं नाव आहे बरं का. आधी ती अदृश्य आहे म्हटले, आता दृश्य रहित आहे. पुढचं नाव त्यांनी काय दिले तिला, दृश्य रहिता. आता दृश्य म्हटले की आपण म्हणतो काय सुंदर दृश्य होता हो, आकाशामध्ये इंद्रधनुष्य होता मोठाच्या मोठा, इतकं सुंदर, ते रंग छान, बघितलं की अगदी फार मस्त वाटलं मनाला, इतकं मी आनंद घेतला, बर्फ होता हे होता, असं आपण वर्णन करून सांगत असतो. म्हणजे आपल्याला त्या देखाव्याने, त्या दृश्यानं आनंद मिळत असतो. दृश्य असतं म्हणजे काय असतं, डोळ्याला दिसणारं असतं. म्हणजे आपल्याला परमेश्वरांनी 2 डोळे बहाल केले आहेत. खरं त्याची खूप खूप कृपा आहे आपल्यावरती, की आपण हे सगळं रंगीबेरंगी जग किंवा इतक्या चांगल्या गोष्टी आपण बघू शकतो, वाचू शकतो. परमेश्वराबद्दल, परमेश्वराचे आपण खूप ऋणी आहोत त्याबद्दल. ज्यांना डोळे नसतात त्यांना हे दृश्य कोणतंच कधीच बघता येत नाही, त्यांना फक्त हात लावून त्याचा अनुभव घेता येतो. किती म्हणजे गोष्टी आहेत. आपल्याला जेव्हा आपण डोळे मिटतो आणि आपल्याला काही दिसत नाही, त्यावेळेस आपल्याला समजा आपल्याला काही झालं आणि डोळे मिटून 2-3 तास बसायचंय तरी सुद्धा आपल्याला खूप संकट पडतं. म्हणून वाग्देवी सांगतायत की दृश्य रहित आहे. म्हणजे ही ललितांबा दृश्य रहित आहे. म्हणजे काय, तर दृश्य गोष्टी शिवाय ती आहे. म्हणजे दृश्य जे दिसणार आहे, आपल्याला जे दिसतंय डोळ्यासमोर, ते दृश्य गोष्ट आहे. तो दिखावा, ते चित्र किंवा तिने लिहिलेली अक्षरे सगळे आपल्यासाठी सादृश्य आहे, आपल्याला दिसू शकतात. पण त्या व्यतिरिक्त ती आहे, दृष्ट गोष्टी शिवाय सुद्धा ती आहे, म्हणजे ती दृश्य देतात. दृष्ट गोष्टी शिवाय आहे म्हणजे काय, दृश्य गोष्टींच्या पलीकडे आहे. हे जे नाव इथं त्यांनी मुद्दाम वाग्देवीने पहिल्यांदी अदृश्य म्हटले आणि दृश्य रहिता, त्या नावाचाच थोडासा आणखी विस्तार करण्याचा, त्याचं स्वरूप प्रगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण याला एक संदर्भ असा आहे की आपण जेव्हा कुंडलिनी स्वरूपामध्ये ती परमज्ञानाच्या रूपात आहे आणि मी आकलनाच्या पलीकडे आहे, म्हणजे तेव्हा आपण तिला जाणू शकत नाही. म्हणजे त्या दृश्याच्या पलीकडे ती आहे. त्यामुळे ती म्हणजे तिचे स्वरूप दृश्य जगामध्ये ती कशी आहे हे आपल्याला जाणताच येत नाही. आणि ती दृश्य जगामध्ये अनाकलनीय आहे आणि तो साधक ते जाणू शकत नाही. तिचं स्वरूप कसं आहे, ती आपल्याला कशी मदत करते, ती आपल्यावरती नियंत्रण कशी करते, हे आपण जाणू शकत नाही. म्हणून वाग्देवी तिला दृश्य रहिता म्हणतायत. कारण साधकाला ते जाणणं शक्य नाहीये. दृश्य म्हणजे आपण त्या गोष्टी आपल्या त्याच्या पलीकडे आहे. कुंडलिनी शक्तीचा अभ्यास करत असताना, कुंडलिनी जागृत करत असताना ती परम ज्ञान रूपात आहे, जी आपल्या अंतरंगात आहे, परमात्मा रूपामध्ये ती आहे. पण आपण जाणू शकतो का, केव्हा जाणू शकतो आपण, त्या एका मुलाची गोष्ट सांगतात, त्याचं हृदयाचं ऑपरेशन होत असतं आणि त्यावेळेस तो सांगतो, डॉक्टर ते माझी आई नेहमी सांगते की तुझ्या हृदयामध्ये भगवंत आहे, तुम्हाला जर दिसला तर त्याला सांगा बरं का, की माझी आई उगीच माझी फार काळजी करते आणि त्याला सांगा त्या भगवंताला की माझी काय काळजी करू नको, मी आता ह्या ऑपरेशन मधनं चांगला बरा होणार आहे, असं सांगा बरं का तुम्ही त्याला, तुम्हाला दिसला तुम्ही हार्ट ओपन केल्यावरती. म्हणजे तो भगवंत आपल्या हृदयात आहे, पण प्रत्यक्ष दिसतोय का, तसं म्हणजे तो त्या ह्याच्या पलीकडे आहे, अनाकलनीय अशी गोष्ट आहे, पण तो आहे. कारण जोपर्यंत तो आपल्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत आपण जागृत अवस्थेमध्ये होतो. म्हणून आपण ठराविक काळाला झोपतो, झोपल्यानंतर पुन्हा जागो होतो, उठतो. नाहीतर आपण झोपलो तर झोपूनच राहू शकतो, पण तसं करत नाही. भगवंत आपल्याला योग्य वेळेला जाग आणतो, योग्य वेळेला झोप घे म्हणून सांगतो. ही जी गोष्टी आहेत हे तिचं नियंत्रण आहे आपल्यावरती. आणि म्हणून त्या वाग्देवी आपल्याला सांगतायत की साधक सुद्धा ह्या गोष्टी जाणू शकत नाहीये, म्हणून त्यांनी तिला दृश्य रहिता, रहित म्हणजे त्याशिवाय, म्हणजे त्या दिसण्याशिवाय आहे ती, दृश्य म्हणजे प्रत्यक्ष दिसण्याशिवाय ती आहे, पण ती आहे, हीच गोष्ट त्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायची आहे. म्हणून त्यांनी हे नाव तिचं इथं उद्धृत केलेलं आहे. 651 नाव आहे विज्ञात्री. आता विज्ञात्री विशेष ज्ञान संपादन करणं
हा गुण तिच्यात आहेच, कारण तिच्याकडे सगळेच गुण आहेत. तो ती विशेष गुणांनी युक्तच आहे. आपणच तिच्यातले काही गुण संपादनचा प्रयत्न करायचा. आपण जे इतके 850 नावं आतापर्यंत आपण अभ्यासली, तिचे इतके विविध गुणांची माहिती आपण करून घेतलेली आहे. आणि आपण काहीतरी तिचा अभ्यास करताना तिचे काही गुण तिने आपल्याला द्यावेत, आपण संपादन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तिच्यात जे गुण आहेत ती सर्व काही जाणते, कारण ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. त्यामुळे तिला सगळं माहितीये, ब्रह्मांडाला जाणून घ्यायचंय. हा ललिता मातेचा एक अनन्य साधारण गुण आहे की ब्रह्मांडाला जाणून घेतलंय तिने, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि कारण ती या ब्रह्मांडाचं सर्व नियंत्रण करण्याची जबाबदारी ती जगत जननी म्हणून तिच्याकडे आहे. आणि तिच्याकडे ज्ञानाचा उपयोग व्यक्तीच्या आत्मसाक्षात्कारासाठी होतो. आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळी ध्यानामध्ये आपल्याला जर साक्षात्कार झाला, म्हणजे आपलं ध्यान लागलं आणि आपल्याला एखादा दैवी प्रकाश दिसला, किंवा कोणाकोणाला काही ओम वगैरे असे स्वर म्हणजे ध्वनी ऐकू येतात, कुणाला काही सुवास अनुभवायला येतो, म्हणजे आपल्या अपेक्षेनुसार किंवा कल्पना येते या सगळ्या की होतात असं, मग आपल्याला प्रसन्नता येते. थोडक्यात म्हणजे काय, तर त्या देवतेची जी शक्ती आहे, चेतना जी आहे, ती आपल्यामध्ये कार्यान्वित होती आणि आपल्याला कार्य करायला प्रवृत्त करत असते. आणि असा त्या व्यक्तीच्या साक्षात्कारासाठी त्याचा उपयोग होतो. पण ती स्वतः कशी आहे, ती निरपेक्ष आहे. म्हणजे तिला कशाची अपेक्षा नाही आहे. म्हणजे तुम्ही तिची भक्ती करा, तुम्ही तिला एवढे नारळांनी ओटी भरा, किंवा एवढ्या नारळाचं तोरण बांधा, एवढे फुलं फळं द्या, तिची काही अपेक्षा नाही आहे. निरपेक्षपणानं ती आपल्या भक्तांवरती सदैव प्रेम करत असते आणि प्रत्यक्ष त्यांना ज्ञान देण्यासाठी सुद्धा ती सदैव तत्पर आहे. ज्ञानाची मूर्तीच आहे ती. आणि त्यामुळं ती साधकाला सांगते की वास्तविक आणि अवास्तविकपणा हा जो आहे याच्यामध्ये तू अडकू नको. याच्यातला भेद काय आहे, वास्तविक काय आहे आणि अवास्तवता काय आहे, हे तू जाणून घे. आपल्या आता आजकाल आपण म्हणतो की वास्तवता काय दिसते आपल्याला, कलियुगामध्ये सगळीकडे भ्रष्टाचार, ही वास्तवता आपल्याला लगेच दिसून येते. पण ती वास्तवता काय आहे नक्की, कशामुळं, कुणामुळं आहे, हो आपल्याच वागण्यामुळं आहे. आपणच आपलं वागणं बदललेलं आहे. आपणच ताळतंत्र, समजा आता आपल्याच मुलं मुली एवढेच तोकडे कपडे घालून बाहेर जाणं फिरणं, किंवा अगदी स्वैरपणे एकमेकांच्या बरोबर राहणं फिरणं, हे सगळं आपणच ताळतंत्र सोडलेलं. म्हणजे वास्तविकता काय आहे, तुम्ही त्या दैवी शक्तीला दोष देऊ नका. वास्तविकता काय आहे ते आधी बघा, आणि मग त्याचा परिणाम काय होतो आहे याचा विचार करा. म्हणून ती सांगते साधकाला की अवास्तविक असं जे आहे यांच्यात भेद तुम्ही जाणून घ्या, आणि मग त्यानुसार ती त्यांना ज्ञान प्रदान करायला बसले. हे ज्ञान ती देते, काय चांगलं आणि काय वाईट आहे. समजा तुम्ही कोणी काय म्हणतात, काय ती गीता वसू काय कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रावर तिथे युद्ध चालू आहे, तिथं कुठं काय गीता सांगत बसतात, असं कुठं शक्य आहे काय. काही जणांच्या अशा शंका असतात. पण ज्याला ते नाही पटत आहे ना, तर त्यांना सोडून द्यायचं. अवास्तविक आहे असं आपण मानू, त्याच्यातलं भेद आपण जाणून घ्यायचा. भले न पटू दे, पण आज इतके वर्षोनवर्ष, कित्येक वर्ष, युगोनयुग हे महाभारतातली ही जी 700 श्लोकांची गीता आहे, ही गीता आज आपण सदैव हृदयाशी धरून आहोत, किंवा आपण त्याचा अभ्यास करतो आहोत, त्याच्यातलं मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. धर्म काय आहे हे जाणून घेण्याचा, जे सनातन हिंदू संस्कृतीमध्ये त्याला विशिष्ट स्थानही प्राप्त झालेलं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे नुसता एक धार्मिक ग्रंथ त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत असं न करता त्यामध्ये काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी ते ज्ञान हे आपल्याला प्रदान करणार आहे. म्हणजे वास्तविकता काय आहे आणि अवास्तविक काय आहे हे आपल्याला आधी कळून घेतलं पाहिजे. ह्यासाठी ती ते ज्ञान आपल्याला प्रदान करणार आहे. म्हणून ती विशेष ज्ञान आपल्याला देण्यासाठी तिच्यात ते सगळे गुण आहेत, म्हणून ती आपल्याला देणार आहे. उगीच्या उगीच ती देऊ शकेल का, कुणी आपल्याला काही सांगू शकेल का, नाही सांगू शकत. पण तिच्यात ती ताकद आहे, ती तेवढी सक्षम आहे, ती तेवढी ज्ञानी आहे, म्हणून ती आपल्याला सांगू शकते. म्हणून वाग्देवी इथं तिचा उल्लेख विज्ञात्री म्हणजे विशेष ज्ञान देणारी
असा तिचा उल्लेख इथं करतायत. पुढचं जे तिचं नाव त्यांनी दिले बघा, एक 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 त्यांनी कशी नावं तिला देत गेले बघा. पुढचं नाव त्यांनी दिलंय 652 नंबरचं वेद्यवर्जिता. आता इथं वेद्यवर्जिता म्हणजे, पण खरं तर हे वर्जित असणं म्हणजे माहित नसणं. आता वर्जित म्हणजे आपण म्हणतो ना, आता हे वर्ज्य करायला पाहिजे म्हणजे काय, नको आहे आपल्याला, नाही घ्यायचं, नाही बघायचं, नाही वाचायचं, हे वर्ज्य केलंय. म्हणजे आमच्या कॉलेजच्या काळामध्ये असं होतं की 10 प्रकरणं असली तर 1-2 आधीच वर्ज्य करून टाकायचे, म्हणजे ते नाहीच वाचायचे. 8च पाठांचा अभ्यास करायचा, 8च अध्याय किंवा 8च प्रकरणांचा खूप अभ्यास करायचा. 2 प्रकरणं ऑप्शनला टाकले असं जे म्हणतो, म्हणजे वर्जित केलेलं आहे, आधीच नाही टाकायचे, ते त्याचा भागच वाचायचं नाही. तसं इथं तिला वेद्यवर्जिता म्हटलं, म्हणजे वेदांपासून ती वर्जित आहे. पण हे शक्यच नाही, कारण ती सर्वज्ञ आहे. मग तिला असं वर्जित करायला, तिला ज्ञान, कारण ती सर्वज्ञ असल्यामुळं तिला मिळवण्यासाठी ज्ञान, वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान, आणखीन काही असलं तरी तिला काहीच उरलेलं नाहीये. ती सर्वज्ञ आहे, पण इथं वर्जिता म्हणजे तिला काही माहीत नाहीये असं नाहीच होऊ शकत. परंतु तिला त्याने म्हणजे ती सर्व जाणणारी आहे, सर्वज्ञ आहे असे तिच्याकरता, म्हणजे जाणण्यासाठी आता तिच्याकडे काही उरलेलंच नाही. तिला ती सगळंच जाणते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचाच हात असल्यामुळं, तिचंच नियंत्रण असल्यामुळं, तिचंच प्रशासन असल्यामुळं योग्य अयोग्य काय आहे हे ती स्वतः जाणते. आणि आपल्या भक्तांना सुद्धा ते ती सांगते की अरे, साधकांना सांगते की साधना करत असताना तुम्ही ह्या गोष्टी वर्ज्य करा. काय वर्ज्य करा हे सांगायचं तिच्याकडं ज्ञान आहे, सर्व ज्ञान. पण इथं त्यांनी मुद्दाम वेद्यवर्जिता असं का म्हटलेलं आहे, तर इथं वेद याचा अर्थ त्यांनी ज्ञान असा घेतलाय. वेद म्हणजे आपण जे सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे जे वेद आहेत, असा वेदाचा अर्थ इथं त्यांना अपेक्षित नाही आहे वाग्देवींना. इथं त्या वेद म्हणजे ज्ञान असं. आणि कारण त्या ज्ञानाच्या पलीकडं तिचं इतकी ज्ञान आहे तिच्याकडे, ती सर्वज्ञ असल्यामुळं आणखीन काही ज्ञान तिला घ्यावं लागणार आहे. त्यासाठी तिला गरजच नाही, तिला सगळं काही माहिती आहे. म्हणूनच तिला त्यांनी वेदवर्जिता म्हणजे दुसरं काही घेण्यासारखं नाहीये अशी ती आहे, सर्वज्ञ आहे हे सांगण्यासाठी त्यांनी तिचं, म्हणजे आपण म्हणतो ना की काही जण म्हणतात बघा, विरोधाभासानी जे नाव ठेवलं जातं, विरोधाभासी प्रेम काही ठिकाणी असतं, तसं विरोधाभासी नाव हे आहे वेद्यवर्जिता. मिळवण्यासारखं ज्ञान काहीच उरलेलं नाहीये अशी ती आहे, म्हणून ती सर्वज्ञ आहे. म्हणजे वेदांना वर्जित केलेलं आहे तिने असा अर्थ इथं अभिप्रेत नाही. तर ज्ञान तिच्याकडे संपूर्णपणे आहे. फक्त साधकांना ती सांगू इच्छिते की योग्य तेच ज्ञान तुम्ही संपादन करा, बाकीचं उरलेलं तुम्ही बाजूला टाका, हेच सांगण्याचा प्रयत्न इथं वाग्देवी सुद्धा तिच्या योगे करतायत. तिला ज्ञान नाहीये असं अर्थ आपण करूच शकत नाहीये, त्यामुळे हा अर्थ इथे येतोय. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 653 नंबरचं योगिनी आहे. तर योगिनी ह्याचा उल्लेख आपल्याला बऱ्याच कुंडलिनी चक्राचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की त्या योगिनी त्या प्रत्येक चक्रामध्ये आहेत वगैरे, ह्या थोडासा अभ्यास आपण केलेला आहे किंवा माहिती करून घेतलेली आहे. म्हणजे योगिनी हा देवता स्वरूप आहेत आणि याचा संदर्भ श्रीचक्राचे जे 9 आवरण आहेत गोलाकाराचे प्रमुख तिच्याकडे आहेत, त्या योगिनी म्हणजे तिथं जी देवता कार्य करते तिला, त्या देवतेला योगिनी असं म्हटलेलं आहे. त्या योगिनी आपल्याकडे कुंडलिनी चक्राच्या 7 चक्रांवर नियंत्रण करतायत. त्या योगिनी देवता ललितेच्या सहाय्यक देवता आहेत असाही उल्लेख आधीच्या ह्याच्यामध्ये आलेला आपल्याला माहिती आहे. पण येथे मात्र त्या योगिनी म्हटली की आपल्याला तेच डोळ्यासमोर येणार, त्या देवता योगिनी देवता, डाकिनी, शाकिनी, याकिन्यांबा, साकिन्यांबा वगैरे हेच आपल्याच्यात येणार, कारण आपण तो आधी अभ्यासलेला आहे. पण इथं योगिनी म्हणजे येथे ती योग जाणणारी आहे, ती योगिनी आहे. म्हणजे कारण योगामध्ये जेव्हा योग साधना करतात त्यावेळेस आपलं शरीर, मन आणि आपला अंतरात्मा याच्याशी सुसंवाद साधण्याची प्रक्रिया घडते.
योगा करतात लोक म्हणजे काय होतं, आपलं शरीर तुम्हाला योग प्रशिक्षक असतात ते सांगतात डोळे मिटा, आपण डोळे मिटतो. मग त्यावेळेस सांगतात आता हात बाजूला करा, मग हात वरती करा, मग हात डोक्यावर घ्या किंवा हात डोळ्यांवर दाबा, म्हणजे किंवा तुम्ही डोळे मिटून हात एकमेकावर घासा आणि ती सगळी शक्ती तुम्हाला हात अंगाला प्रदान करून घ्या. म्हणजे ही जी संकल्पना आहे, म्हणजे शरीर नंतर मन, म्हणजे त्यावेळेस आपलं मन काय करत असतं, तो योग प्रशिक्षक काय सांगतोय तो आपल्याला सांगत असतो. आणि अंतरात्मा काय करत असतो, अरे हा एवढ्या चांगल्या प्रकारे व्यायाम करतोय किंवा चांगल्या प्रकारे योगाचा अभ्यास करतोय, म्हणजे आपणही याला आता चांगली शरीर यष्टी, चांगलं सुदृढ मन, सुदृढ शरीर याला प्रदान केलं पाहिजे. हे तर अंतरात्मा आपल्याला करणार असतो. म्हणजे हा सुसंवाद आहे योगामध्ये. शरीर, मन आणि आपला अंतरात्मा यांचं एकमेकाशी सुसंवाद साधण्याची प्रक्रिया म्हणजे योग आहे. आणि योग साधनेने आत्मा, म्हणजे बघा आता अंतरात्म्याशी संबंध आहे असं सांगितलं, परंतु हा जो आतमध्ये योग साधनेमुळे आत्मा जो आहे, प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे. आपल्याला सगळीकडे सांगितलंय आत्मा हा म्हणजे चिरकाल आहे, अक्षय आहे आणि त्याला नाश नाही आहे, अविनाशी आहे, देह नश्वर आहे. हे सगळं आपण कॉमन मध्ये सतत म्हणत आलेलो आहोत. प्रत्येक वेळेला हे आपण ऐकतोच, हे सांगतोच. पण ह्या जीवात्म्याच्या बंधनातून, म्हणजे ह्या आत्म्याला योग जर आपण खरोखरी योगधारणा जर आपण चांगल्या प्रकारे केली तर काय होतं, त्याच्यातनं आपलं शरीर आणि मन तेवढंच सुदृढ होतं, बळकट होतं. आणि मग आपल्या शरीरामध्ये आत असणारा जो आत्मा आहे, आत्म्याचा संबंध ज्या शरीरामध्ये अडकलेला आहे ना, तो आत्मा देहामध्ये आतमध्ये आहे आणि त्या देहातनं तो आत्मा बाहेर येऊन त्याला काय करायचं आहे, त्या आत्म्याला तर मोक्ष मिळवायचा आहे किंवा मुक्ती मिळवायची आहे. म्हणजेच कुणाला मिळवायची हो मुक्ती, तर आपल्यासारख्या जीवात्म्यांना, देहाला. आपण जे देहधारी मानव आहोत, आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. म्हणजे पुनर्जन्म आपल्याला नकोय किंवा आपल्याला त्या देवतेमध्येच विलीन व्हायची आपल्याला शक्ती हवी आहे. हे सगळं कशाच्या द्वारे साधता येतं, तर ते योगाद्वारे साधता येतं. म्हणून योग साधना करणं म्हणजे त्याला एक प्रकारची तपश्चर्या आहे. तितके तासभर तेवढं पद्मासनामध्ये किंवा इतरही वज्रासनामध्ये असे त्यांच्या आसनं असतात. म्हणजे आपलं शरीर तेवढं सबळ होतं त्याच्यामध्ये. आणि मग आपलं मन सुद्धा तेवढा वेळ, आपल्याला इतका वेळ समजा वज्रासनात बसायचे, बघा तुम्ही 5-6 मिनिटं वज्रासनात बसलं तरी लगेच मांड्या, पिंढऱ्या, पाय सगळं दुखायला लागतं. केव्हा एकदा वज्रासन सोडते आणि नीट बसते असं होऊन जातं. म्हणजे आपलं मन कुरकुर करायला लागतं. पण जर समजा आपण जर सराव केलेला असेल, आपण योग धारणा करत असू, तर त्यावेळेस आपलं मनही तेवढं बळकट होतं आणि शरीरही बळकट होतं. आणि मग ते आपल्या आत्म्याशी सुसंवाद साधतं की मी आता माझ्या मनानं या अंतरात्म्याशी संवाद काय साधायचा आहे, की मला आता मुक्तीचा मार्ग मिळवायचा आहे. आणि त्यासाठी ही ललिता माता आपल्याला सहाय्यभूत होते. आणि म्हणून तिला इथं त्यांनी योगिनी असं नाव दिलेलं आहे. योगिनी म्हणजे आपण त्या योगिनी देवतांचा जो अभ्यास केला त्या योगिनी इथं अर्थ नाहीये, तर अशी योगिनी आहे ही, म्हणजे अशी देवता आहे ललितांबिका की ती आपल्या योगधारणा करणाऱ्या भक्तांना तसं सहाय्यभूत होते की त्यांना मुक्तीच्या मार्गाला नेण्याचा ती प्रयत्न करते, त्यांना सहाय्यभूत होते. म्हणजे योग करताना सुद्धा ती आपल्याला सहाय्यभूत होते. आज समजा मी 1 मिनिट वज्रासनात बसते, तर उद्या मी 1.5 मिनिट बसू शकेल, त्याच्या पुढे 3 मिनिटं बसू शकेल असं माझी. किंवा पद्मासनात बसायचं झालं तर मांडीच नीट घालायला येत नाही तर पद्मासन कुठलं घालणार, पण निदान साध्या आसनामध्ये बसून तरी का विना मी 15 मिनिटं स्थिर आसनामध्ये बसेल. ही शक्ती हळूहळू तिच्याच कृपेनं आपली वाढते, म्हणजे आपली योगधारणा वाढते. कुठेही पोथी वाचायला बसताना आपण आसनावर स्थित होतो आणि मग वाचनाला घेतो. नाहीतर मग आपलं जर शरीर बळकट नसेल तर आपण मांडी सोडून 3-3दा मांडी बदलायची, चुळबुळ करायची असं आपण सारखं करत असतो. पण ज्यांचं आसन बळकट आहे, योगासनाने ज्याचं शरीर आणि मन बळकट आहे, तो एकदा बसला की अजिबात हलत नाही.
हे जे मोठमोठे प्रवचन करते कीर्तनकार उभे राहून करत असतात, त्यांना थोडं हालायला मुभा असते. पण प्रवचनकार जे प्रवचन करत असतात तेव्हा ते असं मांडी घालून बसतात. 2-2 तास 3 तास ते बसतात बघा. अजिबात मांडी सुद्धा हलवत नाही. तुम्ही जर प्रवचनकार चांगले कसलेले असले तर. म्हणजे साधारण आता मकरंद बुवांची वगैरे प्रवचन ऐकायला ऐकायला बसणारे 100दा चुळबुळ करतात. ही मांडी बदल, ती मांडी बदल, या हाताने या हाताला आधार दे, थोडासा आळस दे, इकडं हाल तिकडं हाल, सगळं करतात. पण ते स्वतः अजिबात हालत नाही. कारण तेवढं त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये त्या आत्म्याचा म्हणजे जीवात्म्याचा त्या परमात्म्याशी सुसंवाद झालेला आहे. तेवढा योग त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळं याला कृपा कोणाची आहे तर आमच्या या ललितांबेकीची आहे. आणि ही कृपा ती सदैव त्या जीवात्म्यावर करत असते. आणि म्हणून इथं तिला हे योगिनी नाव दिलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. पुढं बघा, इथं ती योगिनी झाली. आता पुढं काय आहे, पुढचं नाव सुद्धा पुन्हा योगदा म्हटले. आता योग देणारी, योग म्हणजे काय, म्हणजे योगाची ती दाता आहे. योगदा म्हणजे काय, योगाची दाता आहे. आता योग म्हणजे काय असतं ते आपण आता बघितलं की योग म्हणजे काय आहे. तर आपण बघतो की तो म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा सुसंवाद म्हणजे योग, हे आपण आता बघितलं. आता ती ते देणारी आहे. म्हणजे ती तिच्या भक्तांना तिच्या कृपेनं, म्हणजे आता जसं जसं जोपर्यंत आपण तरुणपणामध्ये असतो ना तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव होत नाही. पण जसं जसं शरीर आपलं वार्धक्याकडे झुकू लागतं, म्हणजे आपला शेवटचा काळ यायला लागतो, तसं तसं आपली सगळ्या गात्रांना म्हणजे आपल्या शरीराला याची जाणीव व्हायला लागते. गुडघे दुखतायत, हात दुखतायत, जास्त वेळ एका बाजूला बघितलं तरी मान दुखते. हे सगळं आपल्याला एक एक तक्रारी जाणवायला लागतात. आणि म्हणून आपण काय करतो की ठीक आहे, योगासनाने तरी माझं शरीर थोडंसं आणखी सुदृढ होईल, आपण प्रयत्न करत राहतो. मग ती काय करते, ती योगाची दाता आहे. याचे जर लवकर आपल्याला, काही जण म्हणतात ना माझं चुकलंच, मी त्यावेळेस खरं म्हणजे आम्ही त्या गावाला होतो, तिथं होता खरं योगाचा क्लास, आमच्याच सोसायटीत घेत होते, पण मी गेले नाही बाबा कधीच. काय नुसतं घरातलंच करत बसले. म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला आपल्याला त्यावेळेस जमलेलंच नसतं. पण ही आपल्याला बुद्धी देत असते. म्हणून ही योगाची इच्छा तिच्या भक्तांना तिच्या कृपेनंच मिळते. आणि मगच ही ईश्वर. आणि काय होतं ह्याच्या योगानं, आपण जर योगधारणा केलेली आहे, ती योग देणारी आहे म्हटल्यावरती आपली जर तेवढी शक्ती, आपण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण तेवढे योग साधना जर केली तर बघा तुम्ही, अजूनही आपल्या घरामध्ये आपण जेवायला खाली बसावं, रोज एक अर्धा तास तरी मांडी घालून बसावं. मला खाली बसताच येत नाही, सबंध मांडी गुडघ्या घडून गेले. मला डॉक्टरने सांगितले वरच बसा. असं सगळे बऱ्याच ठिकाणी आजकाल कुठंही गेलं, भजनाला जावा, काय कार्यक्रमाला जावा किंवा कुठल्या भजन कीर्तनाला जावा, जास्त खुर्च्या असतात, खाली बसणारे मेंबर फार कमी असतात. मला खाली बसताच येत नाही असं सरळ सांगून टाकतात. कारण तुमच्या शरीराला तुम्ही त्या आसन मांडीमध्ये बसायची सवयच ठेवलेली नाही. खरं म्हणजे ती तुम्हाला ती प्रक्रिया करा अशी इच्छा देत असते, पण आपण काय करतो ते करत नाही. आणि बघा तुम्ही खुर्चीत बसणं आणि मांडी घालून बसणं याच्यामध्ये खूप फरक आहे. खुर्चीत बसले तर पाय सारखे हालतात, वळवळ करतात, पण त्याऐवजी आसन मांडी घालून जर आपण जमिनीवर बसलेलो असलो तर आपण स्थिर असतो. म्हणजे या पृथ्वी तत्वाची आपलं जास्त संबंध येतो खाली मांडी घालून बसले की. आणि मग आपोआपच काय होतं, त्यावेळी ती शक्ती आपल्याला लवकर, पृथ्वी तत्व हे कोणाचं आहे, हे भगवंताचं एक प्रतीक आहे. ही पंचमहाभूतांनी बनलेली ही जी हे विश्व जे आहे त्यातलं एक तत्व आहे. आणि ह्या तत्वाशी आपण निगडित होतो, म्हणजे जवळ येतो त्याच्या. आणि हेच ते आपल्याला बळ द्यायला कारणीभूत. म्हणजे ईश्वराची मिलन होण्यासाठी, ईश्वराशी निगडित होण्यासाठी आपण ते उपयोगात आणू शकतो. आपल्याकडे असं म्हणतात बघा, आसन घेतल्याशिवाय कुठलंही काही म्हणायला वगैरे बसू नका,
नुसतं डायरेक्ट जमिनीवर बसू नका. जे आपल्याला सांगतात की ते तुम्ही जे काय म्हणताय ना ते त्या पृथ्वी तत्वामध्ये म्हणजे जमिनीमध्ये सगळं निघून जातं. म्हणजे त्याचं जे कार्य, त्याचा जो प्रभाव व्हायचा आहे तो होत नाही. म्हणून शक्यतो आसन घेऊन बसा. कुठलंही ध्यान धारणा करायला असू दे, जप करायला असू दे, वाचन करायला असू दे, त्या गोष्टी करताना आपण ध्यान धारणा करताना सुद्धा सगळ्या गोष्टी करताना आपण आसन घेऊनच बसलं पाहिजे. आजकाल आता खुर्चीतच बसायचं, ते खुर्चीत कशाला आसन लागते. पण त्या खुर्चीमध्ये सुद्धा आपण आपलं आसन घेतलं तर त्या बघा तुम्ही, काही काही लोक आपल्या आसनाशिवाय दुसऱ्यांच्या आसनावर बसत नाही. विशेषतः रामदासी लोक जे असतात ते जेव्हा ध्यानधारणेला बसतात किंवा जप करायला बसतात तेव्हा ते आपलंच आसन वापरतात. आपण कुठल्याही कार्यक्रमाला जायचं झालं असं वाचन करण्यासाठी, पारायण करण्यासाठी, तर आपलं आसन घेऊन जायचं आणि आपलं आसन दुसऱ्या कुणालाही द्यायचं नाही. कारण त्या आसनामध्ये आपण केलेलं जे काय आध्यात्मिक पारमार्थिक थोडस आपण धारणा केलेली असते, साधना केलेली असते, त्या साधनेचं बळ त्या वस्त्रामध्ये, त्या आसनामध्ये सुद्धा असतं. दुसरे जण त्याला ते बळ सहन करू शकत नाही. जर तो समजा नास्तिक माणूस असेल आणि तो त्या जर आसनावर बसला तर त्याला ते बळ सहन होत नाही. त्या आसनामध्ये आलेली शक्ती तो सहन करू शकत नाही. अशी बऱ्याच ठिकाणी उदाहरणं घडलेली आहेत. तेव्हा तुम्ही जर कोणी केलं असाल, विपश्यना म्हणून एक प्रकार आहे, कोणी केला की मला माहित नाही, पण मी गेले होते विपश्यनेला. एक 10 दिवस त्यांचा कोर्स असतो. त्या विपश्यनेमध्ये ते सांगतात आणि ते सांगतात तुम्ही ठराविक आपल्याला जागा नेमून दिलेली असते तिथंच आपण बसायचं. त्या आसनावरती दुसऱ्यांनी येऊन कुणी बसायचं नाही. त्यांनी जागा दिलेली असते, आसन दिलेलं असतं आपल्याला. याला कारणच ते आहे की ते आसन भारित होतं आपल्या प्रभावामुळे. कारण ते ध्यानधारणा करायला लावतात, जप विशेष नाहीये, पण डोळे मिटून शांत बसायचं एवढंच त्यांचं हे क्रिया आहे फक्त, म्हणजे त्याच्यामध्ये. त्यामुळं त्या आसनामध्ये ते येत असतं. म्हणून इथं त्यांनी योगाची ती दाता आहे. ललितांबिकेचं वर्णन करताना या आपल्या वाग्देवी ती योगाची दाता आहे. म्हणजे ती योग लोकांना प्रदान करते. योग कसा करायचा हेही शिकवायचा ती प्रयत्न करते. आणि त्या योगे ती आपल्या साधकाला ईश्वराची मिलन कसं करायचंय तेही ती सांगण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून ह्या प्रक्रियेमध्ये ती शक्ती आपल्याला प्रदान होते, बहाल करते. आणि म्हणूनच तिला हे योगदा हे नाव देण्याचा प्रयत्न वाग्देवींनी केलेला आहे. म्हणजे तिला आधी योगिनी म्हटलं आणि आता योगदा म्हटलेलं आहे, योग देणारी. आता हा योग म्हणजे ईश्वराशी मिलन घडवून आणण्यासाठी देणारी शक्ती, प्रदान करणारी शक्ती जी आहे ती देणारी, म्हणून ती योगदा असं तिचा अर्थ इथं त्यांनी सांगितलाय. 655 जर श्लोक म्हणजे नंबर जर बघितला तिचं नामाचा, आता तर त्यांनी वेगळंच तिथं योग्या. आपण म्हणतो काय योग्य, काय योग्य कसला असले, योग्य म्हणजे योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे आपल्याला लगेच कळतं. काय योग्य आपल्यासाठी, आज समजा आज मला उपवास आहे पण मला पित्त झालंय, तर आज मला खिचडी खाणं वर्ज्य करायला पाहिजे, नाही खायची खिचडी. उपवास असला तरी आज खिचडी खायची नाही, आधीच पित्त झाले, खिचडी काय खाते, असं हे योग्य आहे का योग्य आहे हे आपल्याला कळतं. इथं त्यांनी तिचं नावच योग्य ठेवलंय. म्हणजे तिथं त्यांनी इथं जो योग्य अयोग्य असा अर्थ न घेता योगाद्वारे ती प्राप्त, ती स्वतः योग आहे आणि तिला आपण प्राप्त. कारण मागच्या नामांमध्ये त्यांनी सांगितले ती स्वतः योग आहे, ती योग आपल्याला प्रदान करते, ती दाता सुद्धा आहे योगाची. आणि आता तिला मिळवण्याच्या म्हणजे योग साधनेतूनच तिची कृपा ही आपल्याला मिळू शकते, म्हणून ती योग्य आहे. म्हणजे योग्य असं काय आहे ते सगळं आपल्याला देणारी ती योग्य आहे असा अर्थ इथं त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे ती योगाद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते, तिची शक्ती आपल्याला मिळू शकते. कारण ती स्वतः ते सगळं अनुभवते आहे, ती स्वतः तेच सगळं आहे म्हटल्यावर ती आपल्या साधकांना हे सगळं कृपा करून देत असते. ते साधक साधनेतून ते प्राप्त करू शकतात, म्हणून ती योग्य आहे. उपनिषदांमध्ये असा उल्लेख आहे की एखाद्याने जे साधक भक्ताने जर आतल्या म्हणजे अंतर्गत आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला ब्रह्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते ब्रह्म जाणून घेण्याचे जे ज्ञान आहे ते आपल्याला
माहिती असलेल्या ज्ञानापेक्षा सुद्धा आणखीन खूप वेगळं आहे, श्रेष्ठ आहे ते. आपण ते तिच्याकडनं समजून घेऊ शकतो. त्याशिवाय दुसरेही काहीही श्रेष्ठच नाही आहे. कारण काय आहे तर भोग घेणारे, उपभोगाची वस्तू असणारे आणि भोग देणारे हे जे आहेत हे सगळं या ब्रह्म्याच्या इच्छेनच कार्यान्वित होत असतात. तर याचा अर्थ असा इथं होतो की आपण जेव्हा मानवी जीवन जगत असतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला भोग घेणारे, आपण जे जीव आहोत ते भोग घेतो. म्हणजे काय, समजा आंबा दिसला तर त्या आंब्याचा जसं स्वाद घेण्याचा आपल्याला आनंद मिळतो, आपण तो आंबा खातो. नंतर उपभोगाची वस्तू आहे. आता काही जी उपभोगाच्या वस्तू आहेत, आता बाहेरून आलो, खूप गरम लागलं, म्हणजे आपण लगेच येतो, खुर्चीमध्ये बसतो, लगेच पंखा लावतो. म्हणजे त्या उपभोगाच्या वस्तू ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा ती आहे, आणखी भोग देणारी पण आहे. हे सर्व कशामुळे होतं तर ब्रह्म्याच्या इच्छेमुळे होतं. म्हणजे तीच हे सगळं कार्य करते. म्हणजे उन्हात जायला सुद्धा तीच लावती आपल्याला. आता काम आहे गप उन्हात जा बाहेर ते काम करून ये, ह्याची म्हणजे ह्याचं आपल्याला संदेश देणारी, प्रवृत्त करणारी ही तीच आहे. उन्हातून आल्यावर त्या पंख्याखाली बसायला ही प्रवृत्त करणारी ही तीच आहे. आणि म्हणून हे केव्हा आपल्याला शक्य होतं, हे जे ज्ञान आहे हे आपल्याला, हे जे श्रेष्ठ ज्ञान आहे, अंतरात्म्याला जाऊन जाणून घेण्याचं, ब्रह्मज्ञान जाणून घेण्याचं श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते, त्या ज्ञानाशिवाय दुसरं काहीही श्रेष्ठ असूच शकत नाहीये. आणि म्हणून ती योग्य आहे. हे श्रेष्ठ असं ज्ञान असणारी ती आहे आणि तिच्या योगानच कुठलीही गोष्ट घडते. आपण म्हणतोच की तिच्या कृपेशिवाय झाडाचं पान सुद्धा आणणार नाहीये, हे आपण नेहमीच म्हणत असतो. म्हणजे तिच्या योगानच सर्व आपल्या मानवी जीवाच्या कडनं घडणारे सर्व कार्य हे केवळ आणि केवळ तिच्या योगाद्वारे, म्हणजे तिच्या साह्यानं, तिच्या इच्छेनंच होणार आहे. कारण ती सर्वश्रेष्ठ सत्तात्मक शक्ती आहे आणि म्हणजेच ती योग्य आहे. कारण तिच्याकडे सगळं श्रेष्ठत्व आहे. योग्य काय आहे तर तिच्यामध्ये असणारे गुण जे आहेत ते सगळे योग्य आहेत. म्हणून त्यांनी त्याला श्रेष्ठ अशी योग्य असं नाव दिलं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत तेच सांगतात की योग अवस्था जी आहे ती दुःखाच्या करापासून भिन्न आहे आणि मर्त्य जीवाने त्याचा अभ्यास जरूर केला पाहिजे, म्हणजे आपण निर्धास्त राहू शकतो. आपलं काय होतं, आपल्याला जरा काहीतरी थोडस काहीतरी आपल्या मनाविरुद्ध झालं आपल्याला भगवंताची आठवण होते. बाबा देवा, बाबा मला या संकटातनं सोडव, मला आता केव्हा या त्रासातनं मी केव्हा मुक्त होणार. पण तू पहिल्यापासूनच त्याचं नाव घेतलं असतं तर तुझ्यावर ही वेळ आली नसते, तुला त्या सहन करण्याची ताकद त्यांनी नक्कीच दिली असते. म्हणून भगवंत सांगतायत की योग अवस्था जी आहे ती दुःखाच्या कारणांपासून भिन्न आहे. म्हणजे दुःख आलं म्हणजे योग करायचा किंवा त्याची आठवण करायची हे योग्य नाही. म्हणून मर्त्य जीवाने त्याचा अभ्यास, मर्त्य जीवाने म्हणजे आपण जीवांनी, आपण जे सजीव आहोत, जे ज्यांना मानवी मन आहे त्या मानवानं सगळं, आता इथं आपण साधक लोक म्हणूया की आपण सगळ्या साधक भक्तांनी हे सगळं काय करायला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच आपण निर्धास्त राहू शकतो. कारण आपण काय करतो, का निर्धास्त हो, केव्हा निर्धास्त हो, हे सर्व त्याची कृपा आहे आणि त्याच्या इच्छेनुसार जे काय होईल ते होईल. बघायला त्याच्यावर सोपून टाकायचं सगळं. आपण म्हणतो ना आपल्या गुरूंवर सोपून टाकायचं. मी ह्या क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे, मी आज एक नवीन व्यवसाय चालू केलेला आहे किंवा म्हणजे हा एक नवीन अभ्यास करायला चालू केलेला आहे, माझ्यातनं होईल की नाही माहित नाही, त्यांच्यावर सोपून टाकायचं गुरूंवरती की तुमची जर मला प्रेरणा असेल, तुम्ही जर शक्ती दिली तर माझ्याकडनं होईल, अन्यथा ते होणे नाही असं म्हणून त्यांच्यावर सोपून टाकून आपण निर्धास्त होऊ शकतो. केव्हा, जर त्याचा अभ्यास अगोदर केलेला असेल तर. म्हणजे जीवानं ह्या योग्यतेचा, श्रेष्ठतेचा अभ्यास अगोदर केला पाहिजे. भगवंत श्रेष्ठ आहे हे आपण आधीपासून घट्ट मनाची बांधून घेतलं पाहिजे मनाला की नाही तो श्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. आपण मी माझं ओझं जे आहे ना, मीचं ओझं, मी आणि माझं, हेच भ्रांतीचं ओझं आपण घेऊन फिरत असतो. मी केलं, माझ्यामुळं, माझं, हे जे आपण सारखं सांगतो ते चुकीचं आहे. त्याचं आहे रामरायाच्या कृपेशिवाय काही होणार नाही. हे जेव्हा आपण मनाशी पुणगाठ बांधू, हा अभ्यास जेव्हा आपला होईल
त्याच वेळेस आपण निर्धास्त मनानं झोपू शकतो की नाही, उद्याचं उद्या हरी, आज तरी भगवंतानं माझ्याकडनं हे एवढं करून घेतलंय ना, ठीक आहे, त्याची इच्छा, उद्याचं उद्या बघ, त्याच्यावर सोपून टाकायचं. उद्या तू प्रेरणा दिलीस, अभ्यास होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे सगळं निर्धास्तपणानं आपण, पण त्यासाठी आपली त्याच्याशी तेवढी जवळीक पाहिजे. म्हणजे त्या गुरूंशी, त्या देवतेशी आपण तेवढं निकट पाहिजे. त्याला ओळखून घेण्याचं, त्यातलं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. असं गीतेत सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. पुढं पतंजली योगसूत्रामध्ये पण सांगितलंय, योग म्हणजे मनात निर्माण होणाऱ्या गोष्टींमध्ये काही इच्छा, काही बदल किंवा काही प्रवृत्तींवर नियंत्रण हे योगाच्या अभ्यासाने होते, असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. पतंजली शास्त्रामध्ये योगसूत्र जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मनामध्ये विविध गोष्टींविषयी विविध इच्छा निर्माण होत असतात. आपण म्हणतो ना, अहो काय सांगू तुम्हाला, आज माझ्या मनात सहज आलं होतं की संध्याकाळी ना भेळ खायला मिळायला पाहिजे, आणि माझी सून येताना छान भेळीची पाकिटं घेऊन आली बघा, आणि संध्याकाळी माझी इच्छा पूर्ण झाली. आपण अगदी हसून हसून कौतुकानं सांगतो. याचा अर्थ काय आहे की आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी प्रबळ इच्छा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे, आणि भगवंतानं त्याला प्रेरणा दिल्यामुळे येताना ती इच्छा, वासना पूर्ण करण्यासाठी त्यांनी तुला सहाय्य केलेलं आहे. पण जेव्हा आपण ती इच्छा त्याच्यावर सोपून देतो, मनामध्ये इच्छा सगळ्या असतात, पण नुसतं खाण्यापिण्याच्या इच्छेपेक्षा नाही भगवंता तू मला तुझं दर्शन केव्हा देशील, अशी इच्छा का बरं बाळगू नये आपण. पण आपण मर्त्य जीव आहोत, हे आपण सगळे विषय वासनांमध्ये लडबडलेले आहोत, त्यामुळे आपल्याला तितक्या लेव्हलला जायचं. आता हळूहळू आपण जाऊ. आता आपण ज्येष्ठ नागरिक जेव्हा थोडेसे आहोत 60-65च्या पुढचे, ते सगळेजण हळूहळू आता त्या मार्गाला जातात की बाकीच्या गोष्टी, खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष नको, पण एखाद्या चांगलं काहीतरी देवदर्शन मला व्हावं. पूर्वीच्या काळी वाढदिवस म्हटला की या हॉटेलला जेवायला जा, त्या हॉटेल. आता आपल्याला काय वाटतं, नको नको, आज ह्या देवाला जाऊन एक अभिषेक करून येऊया का, त्या देवीला जाऊन साडी नेसून येऊया का. आता आपल्या मनामध्ये हे विचार काय येतात, तर आपल्या मनामध्ये त्या ईश्वराच्या योग्यतेची, श्रेष्ठतेची कल्पना अगदी ठासून धरलेली आहे की ते योग्य. आता माझ्या दृष्टीनं काय योग्य आहे, आता खाणं पिणं योग्य नाहीये, आता या वयाला जास्त खाणं झालं तर अजीर्ण होतं, सोसत नाही, हे कळतंय आपल्याला. म्हटल्यावर आपण काय करतो, काय योग्य आहे, ठीक आहे, त्या भगवंताचं नामस्मरण करूया, आज आपण ह्या देवाची पूजा घालूया, आज एक सत्यनारायण पूजा करूया, हे आपण सुचवतो. म्हणजे इथं आपल्याला आपली जी इच्छा आहे त्याच्यामध्ये बदल घडून येतो, किंवा काही प्रवृत्तींवर नियंत्रण येतं ह्या योगाच्या अभ्यासाने. श्रेष्ठ काय हे जर आपल्याला कळलं तर आपलं नियंत्रण आपोआप होतं त्याच्यावरती. त्याची इच्छा श्रेष्ठ आहे. अगदी मला आज खूप वाटलं की जायचं, आज एक दर्शनाला जायचं काय, पण त्याची इच्छा नाही, आज तू दर्शनाला येऊ नकोस, देवळात खूप गर्दी आहे, म्हणून त्यांनी मला जायची प्रवृत्ती दिली नाही इच्छा, म्हणजे नाही तिथं जायला मिळालं तर आपण त्याची खंतही करायची नाही. कारण घर बसल्या शेजारी आली, अहो मी त्या शंकर महाराजांना गेले त्यांना तिथं प्रसाद मिळाला बघा, हे घ्या तुमच्यासाठी आणलं. म्हणजे ही कृपा ईश्वरी आणि ही आपल्याला प्राप्त होते, कारण त्यावेळेस आपण त्याच्यावर सोपून टाकले असतात, निर्धास्त राहिलेलं असतं. तू तुझ्या प्रेरणेनं सगळं घडणार आहे, तुझं श्रेष्ठत्व मी मान्य केलेलं आहे, हे जेव्हा त्या साधकाला पटतं तेव्हाच ललितांबिका योग्य आणि अयोग्य काय आहे हे बघून आपल्यावरती कृपा करते. आणि म्हणून वाग्देवी इथं ती योग्यच आहे असं आपल्याला दिसतंय, म्हणून इथं तिचं योग्य असलेलं जाणीव होती, म्हणून तिचं नाव वाग्देवींनी योग्य असं संबोधन या सहस्रनामांमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला योग्यतेचा अभ्यास आपल्या अभ्यासातून, आपल्या योगातून करायचा आहे, आणि तिची कृपा सुद्धा संपादन करून घ्यायची आहे. म्हणजे तेव्हा आपण तिच्यावरती सगळं सोपून निर्धास्त मनानं राहू शकतो, आपलं मन सुद्धा शांत होतं. अन्यथा आपण चंचल वृत्तीचे होतो, मला जायला मिळालं नाही, मला जायला मिळालं नाही, मला नाही जायला मिळालं हरकत नाहीये, होईल काहीतरी कृपा, कोणीतरी येईल, काहीतरी प्रसाद देईल. आपल्याला इच्छा नसताना सुद्धा या गोष्टी घडतात. पण तेवढ्या अंतरात्म्यामध्ये आपण विलीन झाले, म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी आपण निगडीत राहिलं पाहिजे की नाही,
माझी देवी, माझी ललितांबा माझ्यावर कृपा करणार आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे हे तिला जास्त कळते, कारण ती श्रेष्ठ आहे, ती योग्य आहे. म्हणून इथं हे संबोधन आलेलं आहे. तेवढं आपण समजून करून घ्यायचे. पुढचं बघा, पुढच्याही नावामध्ये त्यांनी आणखी योगा, आता नुसतं योग्य, अयोग्य, योगदा, योगिनी हे सगळं तिला गुण आलेले आहेत. याच्या पुढे जाऊन आणखीन ते वाग्देवी सांगतायत की योगानंद आनंद आहे. त्याच्यामध्ये योग आणि आनंद हे दोन शब्द नक्कीच आले. आपण बघितलं आतापर्यंत. योग म्हणजे जेव्हा आपण एखादा योग करायचा, योगासन करतात, योगासन करतात किंवा ध्यान योग करतात, हे जे योग आहेत ह्या योगाद्वारे प्राप्त झालेल्या आनंदाच्या रूपात ती आहे, म्हणजे ती योगानंद आहे. आणि माणूस सगळी धडपड कशासाठी करतो? आनंदासाठी, सुखासाठी. प्रत्येक जण सगळ्या कशासाठी करतो की मला आनंद मिळावा, मला सुख मिळावं, मला छान सगळं मिळावं, यासाठीच आपली सगळी धडपड चाललेली असतात. तो जीव जन्माला आल्याबरोबरच आधी हातपाय हलवून काय मिळतंय का बघत असतो. आधी त्या त्या करून लगेच त्याला भूक लागली म्हणतो आपण, मध साठवा, पाणी घाला, लगेच सुरू होतो. म्हणजे जन्माला आलेला जीव सुद्धा ते मागतोय. तर आपण तर काही पुष्कळ अनुभव घेतलेले लोक आहोत म्हटल्यावरती आपल्याला सुद्धा जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आनंदाच्या रूपात आहे. आणि ते नुसतं आनंदामध्ये राहता उपयोग नाही, आपल्याला त्यावेळेस परमानंद प्राप्त करायचा प्रयत्न करायचा आहे. त्या आनंदात आपल्याला राहायचं नाही. आनंद आपण मान्यवर आहे. काही काही जणांना छान चांगलं खायला प्यायला मिळालं, छान घर राहायला मिळालं, आनंद असतो. काही जणांना खूप फिरायला मिळालं, इकडे तिकडे जायला मिळालं, चार गप्पा गोष्टी करायला मिळालं, हसायला मिळालं, आनंद वाटतो. पण ह्या आनंदामध्ये आपल्याला रममाण व्हायचं नाहीये. हिच्या साह्यानं जेव्हा आपण योग करणार असतो, ध्यान योग शिकणार असतो, योगासन करणार असतो, त्यावेळेस काय होतं, आपण परमानंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा. हे साधकांनी आता नुसता आनंद नाही तर परमानंद प्राप्त करायचा आहे. आणि हा परमानंद त्या शक्तीला म्हणजे ललितांबिकेला केव्हा मिळतोय, जेव्हा ती शिवाबरोबर असते. जी शिवशक्ती, जेव्हा शिव आणि ती एकत्र येतात, सम्मिलित होतात, त्यावेळेस ती जास्त आनंदामध्ये असते, असं उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे अशा आनंदामध्ये जर ती असेल तर ती आनंदित, आणि जेव्हा आपण आनंदित असतो ना तेव्हा आपण इतरांना सुद्धा आनंद देऊ शकतो. आपल्याला जर आनंद असेल ना तर आपल्या हातनं पदार्थ चांगले होतात. आपल्याकडनं जरी दुसऱ्याने काही एखादी चूक केली तरी सुद्धा आपण त्याला इग्नोर करतो, कारण आपल्या मनामध्ये आनंद भरलेला असतो. तेच जर आपण काही दुःखात किंवा ते डोक्यामध्ये विचार चालू असताना घडली तर आपला अगदी तिळपापड होतो, आपल्याला संताप होतो. असं कसं केलं, असं कसं झालं, हे आपल्या डोक्यामध्ये येतं. पण आपण आनंदात असलो तर आपल्याला सगळं परिसर सगळीकडे आनंद भरल्यासारखा वाटतो. आणि हा त्याच्याही पुढचा म्हणजे परमानंद आहे. म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा जो आनंद आहे तो तर शाश्वत आनंद आहे. आणि तो प्राप्त ह्या ललितांबिकेला शिवाच्या सानिध्यामध्ये, म्हणजे पती पत्नींचं एकत्र येणं हे शिवाचं आणि शक्तीचं, ह्यामुळे जो आनंद आहे तो परमानंद प्राप्त होण्यासाठी आपण ही तिची जर संपादन केली तर आपणही हा परमानंद प्राप्त करू शकतो. इथे आणखीन एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की बघा हा परमानंद कसा आहे. काही जण सांगतात की अहो काय 1:30 वाजता सुद्धा तुमचा मेसेज आहे, म्हणजे तुम्ही जागा होता इतका वेळ. आपल्याला फोन आहे, आपल्या जवळपासचे कोण असतात ते विचारतात इथपर्यंत जागा राहतो, तुम्हाला झोप बिप्पा आहे की नाही. म्हणजे झोप येत नसते. पण ज्याला गाढ झोपेचा विचार असतो, गाढ झोप येते, ठराविक काळापर्यंत तरी कावीनं गाढ झोपेचा विचार असतो, गाढ झोपेचा टप्पा असतो आपल्या म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये. म्हणजे त्याला आपण झोप, ही गाढ झोप जी आहे ना ते सगळ्याचं उदाहरण आहे. ज्याला पडल्या शांत झोप लागते, गाढ झोप लागते, मनात कोणतेही विचार नाही आणि आनंद. मग त्यावेळेस झोप लागली की आपल्याला बघा तुम्ही तशा झोपेतून आपण जाग झालो की आपल्याला एकदम आपण फ्रेश असतो, आनंद मिळतो आपल्याला. भले तुम्ही 2च तास झोप घ्या, भले 4च तास झोप घ्या, 8 तास घ्या, 6 तास घ्या, पण गाढ झोप लागली पाहिजे. काय काय जणांचं कसं असतं, खुट्ट झालं की आवाज झाला की लगेच जागे होतात की पुन्हा त्यांना लवकर झोपच लागत नाही. म्हणजे येथे आपण जे काय करतो बाह्य जगापासून
झोपेमध्ये आपण काय असतो, बाह्य जगापासून संपूर्णपणे आपण विभक्त असतो. जगामध्ये काय वाटेल तर झालं ते, बाहेरच्या खोलीमध्ये टीव्ही ढणढण लावलेला असतो, कोणी एखादी आपली नात डान्स करत असते, कोणी एखादा आपला मुलगा काही मोठ्या विषय संभाषण करत असतो, कोणाशी फोनवरती बोलत असतो. पण आपल्याला मात्र परमानंद मिळत असतो. आपली ब्रह्मटाळी लागलेली असते, आपल्याला गाढ झोप लागलेली असते, बाहेरच्या जगाचा जराही परिणाम आपल्यावरती होत नाही. ही जी गाढ निद्रा आहे, हे कसे आपल्या अंतर्मनाला जेव्हा आनंद असतो त्याच वेळेस आपल्याला ही गाढ झोप लागते. आपल्याला जर काही चिंता असतील किंवा काही विचार मनामध्ये असतील तर झोप लागत नाही. आपण किती तळमळतो अंथरुणावरती, चम्माला उठून बसतो, पुन्हा नामस्मरण तरी करूया, झोप येईल का बघूया, पुन्हा थोडं नामस्मरण करतो पण तरीही झोप येत नाही. पुन्हा आपण आडवं पडतो, पुन्हा मोबाईल बघतो, पुन्हा जाऊन पाणी पितो, पाणी पिऊन आलं की पुन्हा जाऊन यायचं. ही सगळी प्रक्रिया सारखी चालू राहते. पण गाढ निद्रेमध्ये मात्र आपल्याला तो आनंद, पूर्ण आनंद मिळत असतो. आणि झोप ज्याला चांगली येते, झोप म्हणजे आनंदाचं सगळ्यात उदाहरण आहे असं म्हणतात. आणि आंतरिक कार्य जे आहे आपलं, म्हणजे त्यावेळेस आपल्या शरीरातला श्वासोच्छ्वास थांबतो का झोप लागली म्हणून? नाही. आंतरिक क्रिया तर रक्ताभिसरण चालू असतं, श्वासोच्छ्वास चालू असतो. एखादी माशी बसली तर आपला हात एखादा इकडं तिकडं हलतो सुद्धा झोपेमध्ये. हे सुद्धा होतं की पायावर पाय पडतो, आणि पांघरून नसलं अंगावर तर आपण ओढून घेतो. हे सगळ्या क्रिया आपोआप घडत असतात. हे सगळ्या क्रिया येत असतात. म्हणजे आंतरिक कार्याद्वारे हे मन जे आहे, एक तर मनच तिथं फक्त कार्य करत असतं आणि इतर अवयव काय असतात त्यावेळेस जैविक कृती करण्यामध्ये ते म्हणजे मन अगदी शांत असतं, त्यामुळे आपल्याला गाढ झोप लागली असं वाटत असतं. पण इतर जे अवयव आहेत, हात पाय, ते सगळे काय असतात, हलत असतात, काहीतरी कार्य करत असतात. आंतरिक कार्य, जैविक कृती ते करत असतात. आणि हा विष्णूचा एक अवतार आहे योगानंद म्हणून. म्हणजे नरसिंहरूप जे आपण म्हणतो, नरसिंहरूप जे त्या खांबामधनं प्रगट झालेलं जे रूप आहे त्याला योगानंद रूप असं म्हणतात. त्यालाच विष्णूचा अवतार असं म्हणतात. म्हणजे विष्णूच्या अवतारामध्ये सुद्धा योगानंद हे रूप आहे. आणि त्या योग आनंदाची जी पत्नी योगानंद, तिचं नाव, त्याचं नाव आहे भगवंताचं. आणि त्याची पत्नी म्हणजे लक्ष्मी. आणि ही ललितांबिका काय आहे, ती एक शक्ती माता आहे. ती त्याची पत्नी म्हणून सुद्धा ओळखली जाऊ शकते. आणि ती शक्ती माता सुद्धा म्हणून तिला योगानंदा असं म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. असाही अर्थ आहे. म्हणजे योगानंद मध्ये योग अधिक आनंद आहे. आणि याचं संयोजन म्हणजे योग्य काय आहे, आसक्ती रहित असलेला. पण इथं आपल्याला आसक्ती रहित आनंद घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा गाढ झोप असते त्यावेळेस आपल्याला काही इच्छा बाकीच्या नसतात, फक्त आनंद मनामध्ये ठेवून झोपायचंय. ही गाढ नाही, तो परमानंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. योगाच्या उच्चतम पातळीवर आनंदाशिवाय काहीच नसतं. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना एक ध्यान योग हा जो प्रकार असतो, आणि त्यावेळेस त्यांना शिथिल करायचं, शरीर शिथिल करायचं. म्हणजे एक अवयव, हा माझा नाहीये, हा माझा नाहीये असं करत करत अगदी म्हणजे मृतवत तिथं शांत आपलं शरीर करायचं. अशी जी क्रिया आहे तिथं आपल्याला खूप आनंद प्राप्त झालेला असतो. आणि उच्चतम पातळीवर तिथं आनंदाशिवाय दुसरं काही नसतं. कारण मनात कोणतेच विचार नसतात. आणि शरीरामध्ये आपण त्या शरीरावर, म्हणजे माझे हे 2 हात आता अजिबात हलणार नाहीयेत, माझे हे 2 डोळे अजिबात उघडले जाणार नाहीयेत, 2 पाय अजिबात हलणार नाहीयेत. हे एक अवयव शिथिल करत जायचंय आणि मनावरती कंट्रोल मिळवायचा आहे. आणि हे जे मनावरती नियंत्रण मिळवतो आपण, ही उच्चतम पातळी जी आहे तिथं आनंदाशिवाय दुसरं काही नसतं. म्हणजे शाश्वत आनंदामध्ये तेव्हा आपण असतो. आपल्याला इतकी, म्हणजे त्याला योग निद्रा असं आपण म्हणतो, ती निद्रा झोप आपल्याला लागते. एकदम शरीर शांत होतं, शरीराबरोबर आपलं मनही अगदी शांत होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त ताकद, आनंदाची प्रेरणा, आनंदाची शक्ती प्राप्त होते. तिथं आणखीन एक असा अर्थ आहे की नंदा या नावाने गंगा नदीचाही उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून तिला त्या गंगा नदीचाही उल्लेख आहे. म्हणजे नंदा गोपाळ या नावाने त्याच्या जन्माचा संदर्भ आहे. नंदगोपाल म्हणजे यशोदेचा जो पती
नंद राजा त्याच्याकडं हा भगवंताचा जन्म झाला, तिथं गेले होते याच्यामध्ये गोकुळामध्ये, त्याच्या नंदाच्या घरी आपले भगवंत वाढायला त्याच्याकडे गेलेले होते नंदराजाकडे. त्यामुळं नंदगोपाळ जो आहे हेही नाव आहे. याचाही संदर्भ योगानंदा म्हणताना काय 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 अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे भगवंताचा आनंद, भगवंत देणारा आनंद आणि ललितांबा देणारा आनंद जो आहे तो एकच आहे हे सांगण्याचा वाग्देवींना प्रयत्न करायचा आहे. म्हणून ते हे सगळे संदर्भ सांगतायत की नंद राजाचा पुत्र, नंदाचा नंदन असा ओळखला जातो. आणि हिमालयाचे म्हणजे आपण भगवंताला नंदाचा पुत्र, नंद नंदन अशा नावानं आपण भगवंताची ओळख काही करून घेऊ शकतो. हिमालयाच्या पायथ्याशी जी असलेली सरस्वती नदी आहे ती नंदा या नावाने सुद्धा ओळखली जाते. ती गुप्त स्वरूपामध्ये आहे, पण तरीही ती कार्यान्वित आहे, म्हणजे आपल्याला आनंद देणारी आहे, म्हणून तिला नंदा या नावाने आहे. नंतर नंदा म्हणजे आनंद देणारा असाही अर्थ समावेश सगळीकडेच होते. आता हा आनंद कसा आहे तर सर्व समावेशक आसक्तीशिवाय आनंदाच्या स्थिती, म्हणजे आपल्याला कोणतीही इच्छा आसक्ती काही नाही पण मनामध्ये आणून बघा. ते कधीतरी आपल्या जीवनामध्ये किंवा कधीतरी एखाद्या दिवशी हा सगळ्यांना अनुभव येत असेल की एखाद्या असा असतो सहजच होऊन जातं ते की काय होतं त्या दिवशी आपल्याला माहित नसतं. पण या भगवंताची, या ललितांबिकेची आपल्यावर कृपा होते आणि त्या दिवशी तो सबंध दिवस आपण इतका आनंदात जातो. खरं तर काही विशेष पण घडलेलं नसतं, पण आपलं मन अगदी आनंदात असतं. आपण सहजपणे सकाळी एखादी गाण्याची लकेर गुणगुणतो, आनंद घेतो, इतरांबरोबर छान गोड बोलतो आणि मग आपल्याला सगळी चेष्टा पण करतात. रोज काहीतरी काढून भांडण करणाऱ्या आज एवढ्या कशा काय खुशीत, काय विशेष असं आपल्याला म्हणतात. पण हा आनंद कोण देत असतं आपल्याला तर ही ललिता. कारण कोणत्याही आसक्तीशिवाय, आणि आपण म्हणतो काही नाही विशेष काही नाही, सहज मला वाटलं त्याचा आनंदात राहायचं. आणि म्हणून निदान आठवड्यातला एक दिवस तरी प्रत्येकीनं असं ठरवायला पाहिजे की आई नाही आज काही नाही, कोणतीही इच्छा मनात बाजी यांनी मला चहा करून द्यावा अपेक्षा नाही, ह्या जेवायला हे व्हावं अपेक्षा नाही, फिरायला जायला मिळावं अपेक्षा नाही, कुठलीही इच्छा करायची नाही विदाऊट आसक्ती, म्हणजे कोणत्याही आसक्तीशिवाय आनंदाच्या स्थितीमध्ये राहायचं. आणि ही ललिता माता स्वतःही तशी राहते आणि आपल्या योग साधनेद्वारे साधकाला सुद्धा ती सांगते की भौतिक जगाशी निगडीत जी आसक्ती, त्या विषय वासना, त्यांनी लिप्त असणारे जे सगळं आहे ते सगळं सोडून टाक. त्या सगळ्याशी लिप्त होऊ नकोस, त्याच्यामध्ये तू राहू नकोस. ते सोडून दुसरा जो परमानंद आहे तो मिळवण्याचा प्रयत्न कर, म्हणजेच तू आनंदाच्या स्थितीमध्ये राहू शकतोस. आणि त्यासाठी हीच ललितांबिका योगानंदा नावाने आपल्याला सहाय्य करते. म्हणून इथं वाग्देवी तिचं योगानंदा असं नाव देत आहेत. म्हणजे ती योगानंदा म्हणून सहाय्य करत असताना योगाचा आनंद असणारे आमचे भगवंत सुद्धा तिला सहाय्यभूत होत आहेत. या विविध तऱ्हेच्या नावाचे उल्लेख केलेले आहेत आपण आता की नद्या, म्हणजे नदी म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन आहे. आपल्याला पाणी नसलं तर कसं होते, आपले हाहाकार होतो. आठवा एखाद्या दिवशी पाणी आलं नाही तर काय आपली परिस्थिती होती, प्यायला पाणी मिळालं नाही तर आपली अवस्था कशी होती. म्हणजे या नद्यांना सुद्धा नंदा नाव का दिलेलं आहे तर संपूर्ण मानवी जीवन सुस्थितीत आसक्ती रहित करून आनंदाकडे नेण्यासाठी मदत करणारी जी आहे ती म्हणजे ही योगानंदा ललितांबिका आहे असा एक अर्थ अभिप्रेत होत. तर पुढं एक नाव आहे, आत्ताचं जे नाव आहे ना ते खूप छान आहे. 656 नंबरचं नाव आहे ललितांबिकेचं युगंधरा. आता युग म्हणजे काय तर कालखंड, ठराविक स्थिती, म्हणजे आपल्याला माहितीये की अमुक काळापासून अमुक काळापर्यंतचा एक कालखंड, त्याला आपण युग असं म्हणतो. विश्वाचे अस्तित्व 4 कालखंडामध्ये आहे, विभागला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. आणि आता आपण जे आहोत ते आपण कलियुगामध्ये आहोत. आणि प्रत्येक युगामध्ये अनेक वर्षाच्या, लाखो वर्षांचं चक्र तयार झालेलं असतं. म्हणजे प्रत्येक युग असं ते भागवतामध्ये वगैरे आहे बघा, ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि त्याची इतके वर्ष वगैरे, हे कित्येक वर्ष ही युग होत आलेली आहे. आणि आत्ताचं कलियुग त्यामध्ये चालू आहे. तर प्रत्येक युगामध्ये अनेक वर्षांच्या, लाखो वर्षांचे चक्र तयार होणं आणि प्रत्येक युगाचा एकूण कालावधी
4.32 दशलक्ष वर्ष असतो असं म्हणतात. म्हणजे एक युग 4.32 दशलक्ष वर्ष असतो. आणि चक्राच्या शेवटी ते चक्र जेव्हा पूर्ण होतं म्हणजे त्या युगाचा प्रारंभ आणि युगाचा अंत जिथं येतो तेव्हा त्या अंताला तिथं महाप्रलय होतो किंवा महाविघटन होतं. आणि सृष्टीचे विघटन झालं की पुन्हा काय होतं, सृष्टीचं पुन्हा चक्र चालू होतं. पुन्हा चक्र चालू झालं की पुन्हा निर्मिती, पुन्हा त्याचे पालन पोषण आणि पुन्हा शेवटी पुन्हा ते युग संपलं की विघटन. हे चक्र चालूच आहे कायम. ही ललिता माता या कालचक्राची नियंत्रक आहे. आपल्याला आधीच्या नामांमध्ये पण मी बरेच वेळा सांगितलंय की ती निर्मिती पण करते, पालन पोषणासाठी पण मदत आपल्याला करते आणि वेळ पडली तर संहार, आपल्यातल्या दुष्ट प्रवृत्तींचा संहार करण्यासाठी ती बऱ्याच वेळेला आपल्याला सहाय्य करते. ह्यासाठी तरी ती आहेच आपल्याजवळ. म्हणून हा युग आणि अधर, युगंधरा असं तिचं नाव इथं त्यांनी दिलंय, युग आणि अधर. आता इथं अधर म्हणजे काय, तर अधर म्हणजे खरं तर ओठ असा पण अर्थ आहे. अधर म्हणजे छाती किंवा अधर म्हणजे भूभाग प्रदेश, अशा 2-3 अर्थांनी अधर असा अर्थ आहे. युगंधरा, युगायुगे असणारी ही आहे असं त्याचा अर्थ. पण आता आणखीन एक खालचा ओठ, युगंधरा म्हणजे खालचा ओठ असा पण विशेष आहे. श्रीकृष्णानं आपली मुरली अधरावर धरली आहे असं वाक्प्रचार आपण करतो. म्हणजे आपल्या खालच्या ओठांवर त्यांनी बासरी धरली आहे आणि सुंदर असं गीत तो त्या बासरीद्वारे आपल्याला मोहून टाकत असतो. त्या मुरलीधराचं रूप डोळ्यासमोर आलं तरी सुद्धा आपण मोहित होतो. इतकं सुंदर एक पाय वाकडा करून मुरलीतून बासरीचे स्वर निघतायत, त्याचं रूपच इतकं मोहक आहे की आपण नक्कीच बेभान होतो. आणि हा अधर म्हणजे पृथ्वी आणि पाताळ, आपण असणारी ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली असणारा पाताळ, या दोन्हींच्या भागामधला जो मधला प्रदेश आहे त्याला सुद्धा, तो जो भूभाग आहे त्याला सुद्धा अधर असं म्हणतात. म्हणजे खाली असणार असा त्याला अर्थ, इथं पण एक अधरचा अर्थ आहे. ज्या प्रकारे आपल्या मधुर बासरीच्या स्वराने भगवंत संपूर्ण विश्वाला मोहिनी घालतो, तसंच ही ललिता माता देखील युगानुयुगे जगताच्या विश्वाचे ओझे भार ती सांभाळत असते. म्हणजे अधर इथं श्रीकृष्णानं फक्त बासरी आपल्या ओठांवरती सांभाळली, अधरावरती सांभाळलेली आहे. परंतु ही ललिता माता आपल्या भूपृष्ठावरती म्हणजे आपल्या स्वतःच्या वक्षस्थळावरती तिने या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी तिने घेतलेली आहे. संपूर्ण विश्वाचं नियंत्रण ती करते, विश्वाचं ओझ, विश्वाचा भार तीच सांभाळते आहे. आणि या जगताला धारण करून त्याचं पालन पोषण करण्याचं काम सुद्धा तीच करते, म्हणून तिला युगंधरा म्हणते. म्हणजे प्रत्येक युगाचा आधारभूत असणारी म्हणून ती आहे, म्हणून तिला युगंधरा या नावानं ती ओळखली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक युगामध्ये ती आपल्या स्वतःवरती या विश्वाचं नियंत्रण करण्याची जबाबदारी घेते. आपल्या आधारावर, आपल्या स्वतःवरती ती सगळी घेते आणि आपलं पालन पोषण करते. आणि त्याचबरोबर जगताला शाश्वत आनंद देण्याचा सुद्धा ती प्रयत्न करते. अशी ही माहिती मिळते की युगंधरा नावाचं एक राशीचं चक्र, म्हणजे राशी चक्रामध्ये ज्या राशी आहेत 12 त्यातले युगंधरा नाव एक राशीचं आहे, त्याला वृश्चिक रास असं म्हणतात. त्याला युगंधरा असं एक नाव आहे. नंतर युगंधरा नावाचं एक नक्षत्र एक आहे, ज्येष्ठा नक्षत्र जे असतं त्यालाच युगंधरा नक्षत्र असंही म्हटलं जातं. आणखीन एक अर्थ तिथं अभिप्रेत असं युगंधर म्हणजे आपले भगवंत श्री कृष्ण किंवा विष्णू रूप, म्हणजे चिरकाल टिकणार मूळ धर्म सांभाळणारा, असं संपूर्ण युग संपूर्ण धर्म सांभाळणारा असा जो आहे, असा जो धुरंधर आहे, जो बलवान आहे, असा तो युगंधर म्हणजे भगवान विष्णू, भगवान कृष्ण, की जे युगानुयुगे चिरकाल टिकणाऱ्या धर्माला, सनातन धर्माला सांभाळतायत आणि युगे युगे ते सांभाळण्याचं कार्य करतायत, म्हणून त्यांना युगंधर नावानं ओळखलं जातं. आणि त्यांच्या समवेत त्यांच्या आधाराला असणारी त्यांची
पत्नी म्हणजे स्त्री रूपामध्ये असणारी, समोर त्यांना आधार देणारी जी कोण आहे ती म्हणजे युगंधरा. म्हणून सुद्धा ललितांबिकेचं नाव युगंधरा आहे असंही आपण समजूत करून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण युगंधरा म्हणजेच ललितांबिका देवी आहे. कारण ती सुद्धा भगवंता एवढीच सामर्थ्यवान आहे, सामर्थ्यशाली आहे, महान आहे. कारण तिच्या चेतना शक्तीशिवाय भगवंत युगानुयुगे जरी काही कार्य करायचं म्हटलं, चिरकाल कार्य करायचं म्हटलं तरी सुद्धा तिला एवढी चेतना शक्ती, त्यांना चैतन्य शक्ती त्याला द्यायलाच लागते, प्रदान करायला लागते विष्णूंना सुद्धा, श्रीकृष्णाला सुद्धा. आणि तेव्हाच हे कार्य त्यांच्या हातून पार पडतं. आणि म्हणून ती सामर्थ्यशाली आहे, महान आहे असं म्हटलं जातं. म्हणून भगवंता एवढीच सामर्थ्यशाली असणारी म्हणजे युगंधराच्या समवेत असणारी ललितांबिका ही एवढी सामर्थ्यशाली आहे, म्हणून तिला युगंधरा. कारण भगवंतालाच युगंधर म्हणतात आणि त्याची अर्धांगिनी किंवा त्याचा आधार असणारी ती युगंधरा, म्हणून तिचं नाव इथं त्यांनी युगंधर असं ठेवलेलं आहे. म्हणजे बघा किती अर्थ आहे की कालखंडानुसार सुद्धा ती युगानुयुग हे सगळं सांभाळती आहे, म्हणून पण ती युगंधर आहे. त्यानंतर ती स्वतःला जे त्या आधारावरती आपल्या स्वतःवरती सगळा भार, सगळ्या विश्वाचा भार आपल्यावरती झेलून घेते आहे, सांभाळते आहे, म्हणून पण ती युगंधर आहे. आणि युगंधर म्हणजे विष्णू, तर त्याच्या बरोबर ती आहे, त्याच्या आधाराला ती आहे, म्हणून पण ती युगंधरा. अशा नावानं तिला इथं वाग्देवींना कल्पना करायची आहे की अशी ती युगंधरा आहे, म्हणून तिचं इथं नाव युगंधरा असं आलेलं आहे. इथं आपला 129 नंबरचा श्लोक संपतोय. आता श्लोक आहे 130 नंबरचा. निदान याच्यात एक 4-5 नाव आपण बघूया, होतील असं वाटत नाही. कारण तो श्लोक पण बराच मोठा आहे, म्हणजे 6-7 नाव आहेत. 3-4 नावं तरी बघू, राहिलेली 3-4 पुढच्या वेळेला बघूया. पण सुरुवात करून ठेवूया, आहेत 15-20 मिनिटांनी. 130 नंबरचा श्लोक जो आहे तो आहे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी, सर्वाधारा, सुप्रतिष्ठा, सद असद रूपधारिणी. सुंदर आहे बघा. आपल्याला ती शक्ती रूपिणी आहे हे तर आपण सतत म्हणतोच आहोत. इच्छाशक्ती पहिलं नाव आहे, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी. आता इथं 657 नंबर नावामध्ये येथे वाग्देवी आपल्याला सांगतायत की ललितांबिका ही 3 शक्तींच्या रूपात आहे. इच्छाशक्ती म्हणजे कोणतीही कृती करण्याची इच्छा. जेव्हा माणसाला इच्छा होती ना काहीतरी करण्याची, तेव्हा समजा एखाद्याला दिसतंय बरं का की तिथं वर्तमानपत्र वाऱ्याने उडून बाजूला गेलेलं आहे, पण त्याला मनातली इच्छाच होत नाही की ते गोळा करून त्याच्यावर काहीतरी पेपरवेट ठेवून जागेला ठेवावं. त्याला इच्छाच होत नाही, म्हणजे त्याला कृती करायची इच्छा होत नाहीये, म्हणजे इच्छाशक्ती जागृत होत नाही. पण म्हणजे इच्छाशक्ती म्हणजे काय आहे तर कृती करण्याची इच्छा जागृत होणे, ती ऊर्जा उत्पन्न होणे म्हणजे इच्छाशक्ती. ज्ञानशक्ती आता आपल्याला माहिती आहे, ज्ञान म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान, म्हणजे आपल्याला विविध गोष्टी करण्याचं ज्ञान, विविध क्षेत्राचं ज्ञान, विविध खेळाचं ज्ञान, सगळ्याच गोष्टींचं. इच्छेच्या योगानं आपण दैवी चेतना शक्तीद्वारे, म्हणजे आपल्याला जेव्हा इच्छा होईल आणि आपल्याला दैवी चेतना जेव्हा आपल्याला मिळेल, तेव्हा ह्या दैवी चेतना शक्तीच्या द्वारे, म्हणजे हिची जर इच्छा, म्हणजे हिची जर कृपा आपल्यावरती झाली तर ती आपल्याला शक्ती प्रदान करेल, आणि त्या शक्तीच्या द्वारे विस्तारानं आपण खरी प्रक्रिया करू, म्हणजे आपण ती ज्ञानशक्ती संपादन करू. याचं योग्य उदाहरण म्हणजे आपण सगळेजण आहोत, आपण या मार्गामधले. तिनेच आपल्याला प्रेरणा दिली की अरे ललिता सहस्त्रनाम शिक. 20 वर्षापूर्वी का होईना, पण कुणीतरी तुम्हाला ऐकवलं आणि तुम्हाला ते चांगलं वाटलं, मग तुम्हाला प्रेरणा झाली, मग ती कृती करण्याची इच्छा, मग दैवी चेतना, मग संध्याताईंच्या रूपानं ती दैवी चेतना त्यांच्यामध्ये आली, की निर्माण झाली इच्छाशक्ती की नाही आपल्याला शिकायचं, हे ललिता सहस्त्रनाम शिकायचं. मग कुठून तरी ते पुस्तक पैदा करून, ते लिहून, ते आधी वाचून कसं म्हणायचं ते शिकून, मग त्यांचे ज्ञान संपादन करण्याची शक्ती ही जी आहे ती ज्ञानशक्ती. जसं आता आपण सगळेजणी नाही गीता झाली ना, आता ताई दुसरा कुठला तरी ग्रंथ आम्हाला सांगा, मग आपण दासबोध घेतला, म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवण्याची शक्ती निर्माण होते. आणि ही इच्छाशक्ती नंतर आहे,
आधी इच्छा व्हायला पाहिजे, मग ती दैवी शक्ती आपल्यावरती कृपा करणार, मग आपल्याला ज्ञानशक्ती प्राप्त होणार. मग आपल्याला आता कळायला हो काय दासबोधात छान सांगितलंय हो, किती महत्व सत्व रज तम गुणांची काय माहिती, काय काय अज्ञान, कसं असावं कसं नसावं, शिष्य कसा असावा, गुरु किती ज्ञान आहे हो, भयंकर आहे बाबा. कसं दासबोध लिहिलं असेल हो समर्थांनी, असं आपण वर्णन करतो. म्हणजे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. तिसरी जी शक्ती आहे, आता विस्तार झाला आपल्याकडे, ज्ञान आलं म्हणजे थोडस विस्तारानं आपली दैवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली. खरी प्रतिमा जी होती ती म्हणजे आपलं ज्ञान असतं. आणि ज्ञान झाल्यावर ते ज्ञान जेव्हा आपण आता थोडंफार ललिता सहस्रनाम म्हणजे काय हे कळलं की आता इतरांना शिकवायचंय, इतरांना म्हणजे विश्वनिर्मितीकडे, विश्वामध्ये जे इतरांना जे माहिती नाहीये त्यांना ते देण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे विविधतेची प्रक्रिया आपल्याला कळल्यावरती विश्वनिर्मितीकडे नेणारी विविधतेची प्रक्रिया जी क्रियाशक्ती आहे ती म्हणजेच ही शक्ती. क्रियाशक्ती म्हणजे काय, क्रिया करणं, कार्य करणं. 3 ते 5 रोज आपण त्या क्रिया करतोय. काय करतोय, श्रवण भक्ती करतो, ऐकतोय. तेव्हावेळेस लगेच ते लॉग इन होतो, ते लिंक ओपन करतो, जॉईन होतो, सर्व कामं भराभरावरून तिथे येऊन बसतो, ऐकतो. ही क्रियाशक्ती आपल्यात. जे आधी आपल्याला इच्छा होते, मग आपल्याला ज्ञान संपादन होते, म्हणजे ज्ञानशक्ती मिळते, आणि मग आपल्याकडनं क्रियाशक्ती, क्रियाही होती. मग आपण काय करतो, पुस्तक जवळ ठेवतो, काही आपल्याला नोट्स हव्या असल्या तर ते लिहायचा प्रयत्न करतो. ही सगळी आपल्याची क्रियाशक्ती जागृत झालेली गोष्ट. या तीनही शक्ती म्हणजे त्रिशिका म्हटलेलं आहे त्याला. या 3 शक्ती ज्या आहेत, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. इथं त्यांनी इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी म्हटलेलं. स्वरूपिणी म्हणजे ह्या 3ही रूपामध्ये तीच आहे. दैवी शक्तीच्या स्वरूपामध्ये 3ही ठिकाणी आहे. इच्छा उत्पन्न करायला सुद्धा, मनाला प्रवृत्त करायला तीच कारणीभूत आहे. ते ज्ञान संपादन करायला तीच कारणीभूत आहे. आणि आपल्याकडनं क्रिया घडवून आणायला सुद्धा तीच कारणीभूत आहे. हे जे आहे या 3ही शक्ती, 3 इशिका असं त्याला म्हणलं. त्रिशिका असं नाव दिलेलं आहे त्यांनी. त्रिशिका म्हणजे 3 ईश्वरी किंवा दैवी शक्ती, म्हणजे जी चैतन्य स्वरूप आहे तीच म्हणजे या सृष्टीच्या प्रक्रियेमधील त्रिगुणांची नियंत्रण, म्हणजे ब्रह्म्याची निर्मिती करणारी, पालन पोषण विघटन सदैव शिवाबरोबर असणारी, स्वभावानुसार शिवाच्या सानिध्यात, त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या विस्तारामध्ये, म्हणजे शिवाबरोबर ती असती तेव्हा काय करते, निर्मितीचं कार्य करते, त्याच्याबरोबर आनंदात राहते. आणि मग त्याच्या निर्मितीनंतर काय होतं, नियंत्रण करायला पाहिजे, कारण नुसतं निर्माण करून भागणार नाही, निर्मिती झाली की त्याचं नियंत्रण व्हायला पाहिजे. मग निर्मिती होती, त्याचं नियंत्रण म्हणजे उपजत स्वभावानुसार ललितांबिका निर्मिती करते, पालन पोषण करते, विघटनही करायला सुरू करते. आणि मग कारण तिच्याकडं सर्वोच्च दैवी चेतना शक्ती आहे. आपल्याला पाठीमागचे जे 3 शक्ती ज्या त्यांनी दिलेल्या आहेत, त्या 3ही शक्ती म्हणजे या स्वरूपामध्ये ती आहे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या 3ही शक्तींचं एकत्रित स्वरूप म्हणजे पराशक्ती. मागच्या एका नामामध्ये तिला पराशक्ती या नावानं ओळखलेलं आहे. परमेशी, पराशक्ती, परास्वरूपिणी, असे परेशी, अशी बरेच तिची नावं आपण मागं पण अभ्यासलेली आहे. तर ही जी पराशक्ती आहे, पराशक्ती स्वरूपा म्हणजे त्याच्या पलीकडं या सगळ्या शक्तींची, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांच्या पलीकडे असणारी जी परम अद्भुत सर्वोच्च अशी जी शक्ती आहे ती म्हणजे ही परम उच्चतम सर्वोच्च दर्जा असणारी अशी ती शक्ती जिच्याकडे आहे ती म्हणजे ही ललिता माता आहे. आणि तीच काय करते, विश्व प्रशासन करण्याचं कार्य आपल्या सामर्थ्यानं योग्य प्रकारे सांभाळते. तिच्या शिरोभाग म्हणजे मस्तिष्क, तेथून इच्छा प्रगट होते. म्हणजे ती काय करते, आपल्या मनाला, म्हणजे आपल्या मस्तिष्क म्हणजे आपल्या, आपण मन बुद्धी म्हणूया, म्हणजे आपल्या मेंदूद्वारे आपल्याला इच्छा उत्पन्न होतात. मध्यभागी ज्ञान म्हणजे हृदयामध्ये ज्ञानाच्या साठवणूक करण्याचा प्रयत्न करतो आपण. आपण म्हणा हृदयामध्ये साठवून ठेवले हो मी सगळं, ते तुम्ही काय म्हणजे काय बोललात ना, मला अगदी सगळं आठवते बघा. म्हणजे ते ज्ञान आपल्याला प्राप्त, कारण तो परमात्मा जो आहे तो हृदयस्थ आहे, त्यामुळे तिथं ज्ञानाचा साठा केलेला आहे. आणि मग त्या परमात्म्याला, हृदयातील परमात्म्याला जाणून घेऊन मग तिच्या संप्रेरक शक्तीने, ऊर्जेने ती आपल्याकडून, बघा आधी ती मनाला इच्छा शक्ती देऊन टाकते, अरे कर तू हे, उठ आता उठ,
6:30 झालेत. नित्य पारायण जे आहे गीतेचं त्याचं तुला जॉईन व्हायचंय ना, उठ. 6:30 वाजले. इच्छाशक्ती जागृत झाली, मग उठतो आपण. मग नंतर ती काय करते, आपल्या हृदयामध्ये आपण ते गीतेचं वाचनाचं शिकलेलं असतो, आपण पाठ करायचंय म्हटल्यावरती ते ज्ञान पुन्हा प्रेरित होतं आणि आपण ते गीतेचे अध्याय वाचायला प्रवृत्त होतो. मग नंतर ती सांगते की आणि मग हे त्या वाचनानं आपल्याला जी शक्ती मिळणार आहे, जसं भगवंत अर्जुनाला सांगते उत्तिष्ठ, उठ, असं हातपाय घालून चालणार नाहीये, विषाद सोड तुझ्या मनाचा, तसं ते ललितांबिका सुद्धा आपल्याला सांगते उठ, आता तू तुझे कार्य हातपाय हलव जरा. म्हणजे ऊर्जा संप्रेरक शक्तीनं, ऊर्जेनं ती आपल्या चरणांकडून जे प्रदक्षिणा घालतो आपण जाया देवाला, तसं प्रदक्षिणा करून घेते किंवा हातांकडून पूजन करून घेते, मनाकडून मानसिक पूजा करून, म्हणजे ह्या सगळ्या क्रिया आपण वर करणे आपल्याला म्हणजे सर्व आपल्याला दिसत असतात. वर करणे हे सगळं दिसत असतं. हात आपण जोडतो, नंतर ध्यान करतो तिचं, चरणांनी आपण तिला प्रदक्षिणा घालत असतो कुठल्या देवदेवतेंना. हे सगळं क्रिया आपोआप 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 घडून येत असतात. आणि ह्या तिच्या चेतना शक्तीशिवाय सृष्टीतील कोणतीही घटना घडतच नाही, असं आपण नेहमी म्हणतो. आणि माग मी परवा एकदा उल्लेख केला होता की ह्यासाठीच आपल्याला रामदास स्वामींनी लिहिलेला जो गोंधळ आहे तो, आज खरं तर माझा घसा बसलाय पण तरी सुद्धा मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ती शक्ती किती योग्य आहे, कारण आता इथं सगळ्या शक्तींचा उल्लेख झालेला आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, आणि अशा सगळ्या स्वरूपामध्ये एकत्रित असणारी आमची ही ललितांबिका, म्हणजे ही शक्ती देवता आहे हेच. आणि रामदासांनी जेव्हा या शक्ती स्वरूपिणी देवीकडे जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांना उत्स्फूर्तपणे हे शब्द त्यांच्या मनामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी हा गोंधळ हा लिहिलेला आहे. आणि तो गोंधळ आज मी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगला येईल अशी अपेक्षा नाहीये, पण ठीक आहे, ते शब्द तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण शब्द फारच सुंदर लिहिलेत. प्रत्येक शब्द इतका मार्मिकपणे समर्थांनी तिथं वापरलेला आहे की आपल्याला मूर्तिमंत डोळ्यासमोर ती खरोखरच आहे आणि तिच्याशिवाय काही घडत नाहीये हे आपल्याला निश्चितपणे समजतं. तर आता आपण तो गोंधळ ऐकूया. आणि तो गोंधळ मी मुद्दाम म्हणते कारण त्याच्यातल्या सगळ्या शब्दांचे अर्थ ह्या नावाला तिच्या अतिशय सार्थपणे लागू होत आहेत, म्हणून मी हा गोंधळ आज इथं म्हणण्यात प्रयत्न करणार. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे, शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे, जियेची उठती वाचाचारी रे, जियेची उठती वाचाचारी रे, परा पश्यन्ति मध्यमा वैखरी रे, परा पश्यन्ति मध्यमा वैखरी रे, शक्ती विणे बापुडा देहधारी रे, शक्ती विणे
विस्तारली रे, सर्व शक्ती आहे विस्तारली रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे, मुळारंभी तिचा उदो उदो जाहला रे, मुळारंभी तिचा उदो उदो जाहला रे, पाचा भूतांचा हो गोंधळ मांडला रे, पाचा भूतांचा हो गोंधळ मांडला रे, दास म्हणे ही तिचीच रे, दास म्हणे ही तिचीच रे, तिचीच ही करणी रे, प्रचितीने पहावे निरूपणी, प्रचितीने पहावे निरूपणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे, सर्व काही तिचीच ही करणी रे. जय जगदंबा माता की जय. अशा तऱ्हेनं तिचीच सगळी करणी आहे, सगळीकडे तिचाच विस्तार झालेला आहे. आणि हेच आपल्याला ह्या नामामध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्तीमध्ये दिसतंय. आणि समर्थांना ते दिसल्यावर त्यांनी ह्या शब्दबद्ध रीतीनं गोंधळ म्हणून हा आपल्यासाठी दिलेला आहे. सगळ्यांनी त्या प्रत्येक शब्दाचं जास्तीत जास्त विचार करून, आणि खूपच सुंदर अर्थ त्याच्यामध्ये आहे, कारण ही आदिशक्ती आहे आणि परमेश्वरी पण आहे, आणि ही देवी आहे, नारायणी आहे, सगळ्या स्वरूपामध्ये तीच आहे, हेच त्यांना सांगायचंय. तर आज माझ्याकडनं जी काय सेवा झाली त्या ललितांबिकेच्या नावाचे अर्थ सांगण्याची, ती आता मी आज इथंच थांबायचा प्रयत्न करते. आणि पुढची जी नावं आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच माहिती करून देऊया, त्याचा अर्थ समजावून घेऊया. आणि जे काय योग्य मला जे वाटलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. जे काही चुकलं माकलं असेल तर तुम्ही पण मला सगळ्याजणी क्षमा करा, ती देवीने सुद्धा मला माफ करावं. मला जे काय सुचलं रुचलं ते सगळं सांगण्याचा मी आज प्रयत्न इथं केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांनी आपण जे मला खरं तर काही ज्ञान खूप आहे असं काही नाहीये, किंचित ज्ञानाद्वारे आणि हृदयामध्ये जे मला उत्स्फूर्तपणे थोडंफार स्फुरलं जातं त्यानुसार मी आपल्या पुढे प्रगट करण्याचा प्रयत्न करते. चुकलं माकलं क्षमा करा. त्या भगवती पुढे पण मी क्षमा मागते. आणि आज इथंच माझं जे आजचं झालेलं हे जे नामाचं थोडंफार निरूपण, त्याचं जे विवेचन सांगण्याचा प्रयत्न आहे त्याला आज इथंच विराम देते आहे. आणि त्या जगदंबेला, त्या भगवती देवीला प्रार्थना करते की अशीच तुझ्या शक्तीची कृपा आमच्या सगळ्यांच्यावरती सदैव राहू दे, जेणेकरून आमच्याकडनंही ह्याच्यापेक्षा आणखी चांगल्यात चांगलं कार्य होऊ शकेल, अशी प्रार्थना करून आज इथंच थांब. जय जगदंब, जय बाबा.